की लोक काय म्हणतील ह्याचा जर आपण विचार केला तर प्रगती होऊ शकत नाही. आता मला असं वाटत होतं की एक फॅमिलीसाठी काहीतरी बेस्ट लाईफ द्यायची, ही एक लेगसी क्रिएट करी, त्यांच्यासाठी बेस्ट लाईफ द्यायची. आणि जे दिवस मी बघितले ते माझ्या फॅमिलीला नाही बघायला पाहिजे, माझ्या मुलांनी नाही बघायला पाहिजे, फॅमिलीला नाही बघायला पाहिजे. आणि हे सुरुवातीचं मिशन मात्र नक्की होतं. अशी 5 पुस्तकं, कारण एवढे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे केलेत, अशी 5 पुस्तकं जी की खरंच एका माणसाला खूप इन्स्पायर करतील किंवा मदत करतील, अशी 5 पुस्तकं. मार्केटिंग ही गोष्ट अशी आहे ती तुमचं सोन्याचं अंड देणारी मुर्गी म्हणतो ना, कोंबडी, मनी मशीन आहे. तो उसको पहिले तयार करो. काहीतरी मोठं स्वप्न पाहिजे, पहिली गोष्ट. पहिलं स्वप्न पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, प्रॉपर पद्धतीने प्लॅनिंग पाहिजे. आणि तुम्हाला गुरु हे 100%च पाहिजेत, कोचेस महत्वाचे, जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे एका माणसाला. स्वतःचा निर्णय असेल, तुम्हाला निर्णय, तुम्हाला बायकोला विचारतो, पोरांना विचारतो, मित्राला विचारतो, आमकेला विचारतो. ज्यांनी बिझनेस केलाच नाही त्यांच्याकडून ॲडवाइस घेऊन काय उपयोग आहे. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं भारी व्यक्तिमत्व खरंच खूप भारी आहे. स्वतः माझे ते मेंटॉर आहेत. माझ्या लाईफमध्ये जो मला ब्रेक मिळाला, तर त्यांच्या मेंटॉरशिप नंतर मला ब्रेक मिळाला. या पॉडकास्टमधून तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे, तुमचं पॅशन काय असायला हवं, तुमचं सर्कल कसं असायला पाहिजे, तुम्हाला जर का सक्सेसफुल बनायचं तर तुमची स्वप्न कोणती असायला पाहिजेत, तुमचं लाईफ बदलायचं असेल तर तुम्हाला कोणत्या लोकांना फॉलो केलं गेलं पाहिजे, कोणते पॅटर्न्स असले पाहिजे, सक्सेसचा फॉर्म्युला नेमका काय आहे, तो या पॉडकास्टमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच हा पॉडकास्ट शेवटपर्यंत जरूर पहा. हा पॉडकास्ट फक्त तुम्हालाच नाही, तुमची मुलं असतील, जे कोणी असेल त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हॅबिट, स्वतःचे रूल, स्वतःच्या डिसिप्लिन, यश प्राप्त करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, ती रेसिपी काय असली पाहिजे, हे नक्कीच या पॉडकास्टमधून तुम्हाला समजणार आहे. एक सर्वसाधारण मराठी कुटुंबात खेडेगावात जन्मालेलं व्यक्तिमत्व आज हजारो लाखो लोकांना डिजिटल कोचिंगच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्म करत आलेलं आहे. अनेकांचे बिझनेस करोडोपर्यंत नेण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. आणि अमेझिंग म्हणजे डिजिटल कोचिंग मधलं मराठीत मधलं एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजेच आजचे आपले गेस्ट दत्ता तुळे सर. सो चला तर स्वागत करूया दत्ता तुळे सरांचं आणि त्यांचे अमेझिंग अशी जर्नी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो धन्यवाद, वेलकम सर, स्वागत आहे तुमचं या आमच्या सिरीजमध्ये. धन्यवाद. सो डिजिटल कोच दत्ता, सो खूप साऱ्या ॲड कंटिन्युअसली सातत्यानं फेसबुकवरती, डिजिटल मीडियावरती तुमच्या बघायला मिळतात. सो ओव्हरऑल जर्नी आपल्याला आज या संपूर्ण प्रवासाची जाणून घ्यायची आहे. सुरुवातीला मला तुमचं बॅकग्राऊंड जाणून घ्यायला आवडेल. सो तुम्ही कुठून आहात, तुमचं आईवडील कसे होते किंवा कोणत्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून तुम्ही बिलॉंग करता, बालपण कसं होतं, काय स्ट्रगल तुम्ही लाईफमध्ये केलात, तर स्ट्रगल लाईफ जाणून घ्यायला आवडेल. सो फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार विष्णू सर, धन्यवाद फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू व्हेरी मच. तर तुम्ही दिलेल्या संधीबद्दल तुम्हाला धन्यवाद करतो. बट सगळ्यात महत्त्वाचं बॅकग्राऊंड म्हणजे मी एक साधारणतः फार्मिंग फॅमिलीमधून बिलॉंग करतो, शेतकरी फॅमिली. आणि काही स्पेशल MBA डिग्री किंवा असं इंजिनिअरिंग वगैरे असं काही झालेलं नाही आहे. एकदम मराठी मीडियममधून एज्युकेशन झालेलं आहे माझं. तेही रेग्युलर 12th स्टँडर्ड आणि ग्रॅज्युएशन हे एक्सटर्नल मी केलेलं आहे. ओके. म्हणजे लहानपणाची परिस्थिती ही एकदम हलाखीची परिस्थिती असल्यामुळं आपल्याला अर्निंग हे सुरुवातीपासूनच करायची गरज पडत होती. म्हणजे अगदी लहानपणापासून 5th स्टँडर्डपासून 6th स्टँडर्डपासून आईला मग कामात मदत करणे वगैरे. तो बॅकग्राऊंड इज व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. फायनान्शियली म्हणताल तर फार्मिंग फॅमिली, त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो स्पेशल असं काही फायनान्शियल स्ट्रॉंग बॅकग्राऊंडही नव्हता. अगदी 0पासून चालू केलेली जर्नी आहे. आणि 2007 ते 16-17 पर्यंत मी IT इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. अगदी 2,000 रुपये मंथली सॅलरीपासून ते 1-1.5 साधारणतः 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये सॅलरी झाली होती. ओके. तर सांगायची जर्नी याच्यामध्ये हे सगळं सांगत असताना, रिअलिस्टिक सांगत असताना, याच्यामध्ये कुठेतरी ह्या 7-8-10 वर्षामध्ये बिझनेस करण्याचा किडा मात्र नक्की होता. म्हणजे अगदी कम्प्युटर रिपेअरिंगचा बिझनेस, ओके, त्याचबरोबर ट्रॅव्हल बिझनेस जेव्हा IT मध्ये असताना, त्याच्यानंतर कुठं नेटवर्क मार्केटिंग, कुठं केमिकल, काही ना काहीतरी जॉब करत असताना किडा मी नक्कीच करायचो. ओके. पण खरी गोष्ट सांगायची म्हणलं तर प्रत्येक बिझनेसमध्ये असा ब्रेक थ्रू मिळत नव्हता.
की आपण 15-16 घंटे काम करायचो, बिझनेस चालू करायचो. तर ह्याच्यामध्ये ही गोष्ट एक जाणवली की आपण आपल्याला ज्यावेळेस लेगसी नसते, बॅकग्राऊंड नसतो, तर आपण मला वाटतं की बरेच आपले व्ह्यूअर पण याच्याशी रिलेट करतील की बिझनेसची आयडिया असते, बट ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं, जबरदस्त पद्धतीने मार्केटिंग कसं करायचं. त्याचबरोबर तुम्हाला आपण म्हणतो ना की एक सेल्फ डेव्हलपमेंट किंवा सेल्फ लर्निंग किती महत्त्वाचं आहे. मेजॉरिटी लोक आपलं स्कूल संपलं की एज्युकेशन संपतं, असंही माझ्या बाबतीत तसंच झालं होतं. पण लकीली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यू नो रेली वेल, तर 15-16 नंतरनं आय स्टार्टेड गेटिंग इन टू लर्निंग, डेव्हलपमेंट, कोचिंग. आणि ती जर्नी केल्यानंतर आता डिजिटल कोचिंगमध्ये गेले 2018-19 पासून. तर 6 ते 7 वर्ष होतील. हजारो लोकांना ऑलरेडी हेल्प करतोय. डिफरंट इंडस्ट्रीमधल्या स्मॉल बिझनेस ओनर असतील, ट्रेनिंग, कोचिंग, एनी इंडस्ट्री, त्यांचा कॅश इटिंग बिझनेस प्रॉफिटमध्ये कसं कन्वर्ट करायचा, स्टेप बाय स्टेप जर्नी करतोय. सांगायचं तात्पर्य असंच आहे की याच्यामध्ये तुम्ही जर जिद्द आणि चिकाटी जर असेल आणि तुम्हाला हंगर असेल आणि एक परिस्थितीची जाणीव असताना काहीतरी लिडरशिप तुम्ही घेतली पाहिजे बिझनेस ग्रोथ करण्यासाठी. तुमचा बॅकग्राऊंड काही असू द्या, फायनान्शियल बॅकग्राऊंड काही असू द्या, तुम्हाला म्हणजे फायनान्शियल बॅकग्राऊंड असेल, तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड असेल, डझंट मॅटर. कारण मी अशा बॅकग्राऊंडमधून येतो की माझी कास्ट आहे धनगर कास्ट. धनगर म्हणजे अगदी मेंढपाळ, बकरी, म्हणजे अगदी 10 मधल्या एखाद्या मुलाला चान्स मिळतो शिकण्याचा. बरोबर. तर माझ्या लहानपणी मला अगदी 3 भावामध्ये मला फक्त शिकायला चान्स मिळाला. तोही कमीत कमी 7 ते 8 शाळा, स्वतः हॉस्टेलला राहणे, मामाकडे राहणे, याच्याकडे राहणे, हे सगळं करत असताना म्हणजे म्हणतो ना आपण एक तुम्ही शिकवता बाळकडू, तर आपल्याला म्हणतो ना एक परिस्थितीचा बाळकडू, अशी काहीतरी इच्छा होती की फॅमिलीसाठी काहीतरी करायचं, घरासाठी काहीतरी करायचं. ही सुरुवातीचं म्हणजे स्वतःचं असं आपलं ध्येय होतं. आत्ता लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म करणं हे ध्येय आहे. तर अशी माझी छोटीशी जर्नी आहे. धन्यवाद. नाही, खूपच अमेझिंग. कारण खूप साऱ्या इन्साईट ज्या मलाही माहीत नव्हत्या त्या आज माहिती होत आहेत की बाबा एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये येऊन आज तुम्ही जे काही अचीव्ह केलं ती खूप चांगली किंवा खूप मोठी गोष्ट आहे. बट या सगळ्यामध्ये जसं सांगितलं की एज्युकेशन ॲव्हरेजच मराठी मीडियममधून सर्वसामान्य जसे आज गावाकडचे लोक असतात तसंच एक व्यक्तिमत्व. पण बिझनेस करावं म्हणून जे काही इन्साईट मिळाले किंवा बिझनेस करण्याची जी काही धडपड होती, ती धडपड का आणि कशामुळे ती धडपड करत होतात आधी? म्हणजे कारण जॉब करत असताना तुम्ही सांगितलं ट्रॅव्हल बिझनेस असेल किंवा अजून काही केमिकलचे बिझनेस असेल, हे सगळं करावं हे का वाटत होतं? तर हे करायचं कारण हे होतं की जी आपण म्हणतो ना परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. ओके, बरोबर. जॉब करत असताना गरजा भागायच्या नाही असं नाही, बट माझ्यावरती फॅमिलीची डिपेंडन्सी खूप होती. आणि जॉब किंवा कुठलंही काम करतं मजबुरीने करणं आणि पॅशननी करणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या असतात. बरोबर. तर मला असं कुठेतरी वाटत होतं की मला लोकांशी बोलायला आवडतं. मी खूप म्हणतो ना बोल बिंदास असा कार्यक्रम आहे माझा. म्हणजे मी कुठेही जाऊ शकतो. मी एकदम डोर नॉकिंग करून मी सेल्स म्हणजे अगदी म्हणतो ना डोर टू डोर 2,000 रुपये फर्स्ट जॉब, 2,000 सॅलरी. काम नसताना ते मला कम्प्युटर रिपेअरिंगमध्ये असताना ते मला एकट्याला पाठवायचे, डोर टू डोर कंपन्यांचे डोर नॉक करायचे. अगदी डोर टू डोर म्हणजे गो. त्याच्यामुळे एक असं ॲटिट्यूड असं झालं होतं की भाऊ मी काहीही करू शकतो. आणि मार्केटिंगसाठी, बिझनेससाठी हे कॅरेक्टरिस्टिक असणं खूप जरुरी आहे. म्हणजे म्हणतो ना की एक लाज न बाळगता आपलं प्रोडक्ट, सर्व्हिस, सोल्युशन, आयडिया लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे, प्रेझेंट करता आलं पाहिजे. तर हे चालू करायचं कारण ते एक कारण होतं की मला काहीतरी वाटतं की मार्केटिंगचं चांगलं स्किल आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हे जॉब करत असताना मी हे का करतोय, कारण माझी स्वप्न थोडीशी मोठी आहेत. मला वाटतं की जी लहानपणी मी काही दिवस बघितले किंवा माझ्या फॅमिलीने काही दिवस बघितले, आई अगदी शेतीमध्ये त्यावेळेस काम करायची, म्हणजे मी जॉब असताना पण शेतीमध्ये काम करायचे, भाऊ वगैरे पण काम करायचे शेतीमध्ये. आता मला असं वाटत होतं की एक फॅमिलीसाठी काहीतरी बेस्ट लाईफ द्यायची, की एक लेगसी क्रिएट करी, त्यांच्यासाठी बेस्ट लाईफ द्यायची. आणि जे दिवस मी बघितले ते माझ्या फॅमिलीला नाही बघायला पाहिजे, माझ्या मुलांनी नाही बघायला पाहिजे, फॅमिलीला नाही बघायला पाहिजे. आणि हे सुरुवातीचं मिशन मात्र नक्की होतं. आणि जसं तुम्ही माहिती आहे की आपण पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये किंवा ट्रेनिंग कोचिंगमध्ये आल्यावरती एक बियॉन्ड युअर सेल्फ हे मिशनही मिळालं. जसं की ब्लेअर शिंगर असतील, सिद्धार्थ असेल, बरेच आपले मेंटर आहेत कॉमन, त्यांच्याकडून हे एक मिशन मिळालं की आपण म्हणतो ना की एक लिव्ह फॉर मिशन अँड पॅशन. तर ते एक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा, ते बिझनेसच्या माध्यमात असेल, कोचिंगच्या माध्यमात असेल, मार्केटिंग असेल, तेही मिशन घेतलं ॲक्च्युली. म्हणजे मी अजूनही सांगायचं म्हणलं पॉडकास्ट म्हणून सांगत नाही, बट डेली ज्यावेळेस माझी टीम होते, सगळं डिस्कस करत असेल, हे डिस्कस करतो आम्ही. तर तो मिशन टू मिलियन किंवा
आपल्याला काहीतरी पर्पजफुल लाईफ जगायची. आपण जर ट्रेनर वगैरे आपण बरेच प्रोग्राम केले, तर त्यातनं ते एक मिशन मिळाल्यामुळं छोट्या मोठ्या डिफिट्समुळे मी असं गिव्हअप करत नाही. तर ते स्वतःचं प्लस मिशनवरती काम करायचं हे स्वप्न आहे. व्हेरी गुड, खूपच छान. स्वप्न असली पाहिजेत. लहानपणी ते स्वप्न बघत होता आणि ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत, फॅमिलीला चांगलं लाईफ द्यायचं आहे, स्ट्रगल होता आणि म्हणून ही स्वप्न उराशी घेऊन तुम्ही दरवाजे नॉक केले आणि मला वाटतं की तिथे कुठेतरी तुमचा म्हणजे एक सेल्ससाठी किंवा मार्केटिंगसाठी तुम्ही एक स्ट्रॉंग बनलात. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे असं स्ट्रॉंगनेस येणं गरजेचं आहे. MLM बद्दल सुद्धा बोललात की MLM मार्केटिंग केलं, मला वाटतं त्यातनं सुद्धा काही इन्साईट तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा तो शायनेस जाण्यासाठी मिळाला असावा. सो हे काही बेसिक फाउंडेशन मला वाटतं की उद्योजकतेचं तुमच्याकडे इथे घडलं. त्यानंतर तुम्ही सांगितलं की जॉब करत होतात. सो जॉब करत असताना 2,000 रुपयावरून लाख रुपये, 1.25 लाख रुपयापर्यंतची नोकरी केली. पण नोकरी सोडून आता मला स्विच करायचं आहे, जॉब करायचा आहे, हे कसं शक्य झालं आणि कसा डिसिजन घेतला? कारण मला असं वाटतं की अनेक लोक असतात जे नोकरी करतात का तर पर्याय नाहीये, बट स्वप्न मोठी असतात, बिझनेस करायचा असतो, बट ते करू शकत नाहीत. सो त्या लोकांना हे फायद्याचं ठरू शकतं. सो तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी सोडून जॉब करावा हे कसं वाटलं आणि त्यासाठी काय प्रिकॉशन्स घेतल्या? हा, हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेल देतो. ही जर्नी आहे. जसं आपण बाळ म्हणतो ना, आपण प्लॅनिंग करतो पसिव्ह, तसं मीही प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणजे जॉब काय असं अचानक सोडलेला नाही की मला ऑपॉर्च्युनिटी आल्यानेच लगेच सोडला. मी अगदी 2014-15ला असं स्वप्न ठेवलं, 15-16ला असं स्वप्न ठेवलं होतं की एक 2020 डिसेंबरपर्यंत माझी नोकरी मी सोडेल. ओके, असं माझं स्वप्न होतं. म्हणजे मी हे लिहिलेलं, थिंक अँड ग्रो रिच आपण जे नेपोलियनचं बुक आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की काहीतरी डेफिनेटनेस ऑफ पर्पज काहीतरी पाहिजे, ते मी लिहिलं होतं. म्हणजे अगदी गोल की मला ह्या तारखेला हे करायचंय, बट का करायचंय, कसं करायचंय, हे स्टेप बाय स्टेप. त्याच्यासाठी आपल्याला समथिंग फॉर नथिंग असं काही नाहीये. म्हणजे काहीतरी करायचं, काय म्हणजे काहीतरी अचीव्ह करायचं, काही द्यायचं नाही असं काही नाहीये. त्याच्यामुळे त्याचा प्लॅन क्रिएट करता आला पाहिजे. तर अगदी मला वाटतं 2015, 16, 18 पर्यंत, कोविडच्या अगोदरपर्यंत असे ऑफलाईन वेबिनार वगैरे ट्रेनिंग कोचिंग इंडियामध्ये तरी एवढं इझिली ॲक्सेसेबल नव्हतं. म्हणजे मी अगदी प्रत्येक विकेंडला मी सेमिनार अटेंड करायचो ऑफलाईनला. म्हणजे कुठलाच असा वेळ अजिबात वाया घालवत नव्हतो. म्हणजे खूप महत्वाचा इन्साइट आहे म्हणजे लोकांचा. हा, खूप वेळ विकेंड म्हणजे माझा लर्निंग टाइम. म्हणजे ज्यावेळेस हे विकेंडला एक दिवस मी उबेर चालवायचो गाडी. ओके, म्हणजे जॉब करायचो प्लस उबेर चालवायचो गाडी. माझी स्वतःची गाडी असल्यामुळं भाऊ थोड्या वेळाने मी, तर ते एक दिवस अर्निंग आणि एक दिवस लर्निंग असायचं. म्हणजे त्यावेळेस मी खूप गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. म्हणजे टंगाळ मस्ती इकडे तिकडे फिरणं वगैरे जरुरी आहे, बट योग्य वेळी करायला पाहिजे. मग ते त्यावेळेस करत असताना मी काही गोष्टी लर्निंगवरती खूप इन्व्हेस्टमेंट केलं. म्हणजे अगदी माझं अकॅडमिक जरी पोर असेल, स्कूलवालं जे शाळेत शिकवत नाहीत, पण जे रिअल लाईफ लर्निंग असेल, अगदी जॉबमध्ये असताना पण मी टॉप लर्नर. म्हणजे मी प्रत्येक प्रोग्राम, प्रत्येक कोर्स त्याच्यावरती हात मारायचा माझा प्रयत्न असायचा. आणि बऱ्याच ठिकाणी मी स्वतःच्या अर्निंगमधून मी लर्निंग करायचो. अगदी 10,000 जरी सॅलरी तरी मी 8,000 पण कोर्सला लावायचो. मग ते इंग्लिश कम्युनिकेशन असेल, म्हणजे अगदी मला इंग्लिश बोलायला पण येत नव्हतं. म्हणजे अगदी बोलायला येत नव्हतं मला इंग्लिश. मला अजूनही किस्सा आठवतोय. पुण्यामध्ये एक झेड ब्रिज आहे. ज्यावेळेस माझी नोकरी असताना आम्ही तिघं मित्र बसलो की आम्ही इंटरव्ह्यू आफ्टर इंटरव्ह्यू देत होतो आणि इंटरव्ह्यू क्रॅक होत नव्हता. तर मी एका इंटरव्ह्यूला विचारलं, बाबा का? ते म्हणलं की तुला इंग्लिश येत नाही. मी म्हणलं इंग्लिशचं काय संबंध? बट भाषेचं काय एवढं लिमिटेशन नाही, बट प्रेझेंटेशन हे खूप जरुरी आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला मात करण्यासाठी तुम्ही चॅलेंज घेतलं. मी म्हणलं की 2 वर्षात 3 वर्षात मी लर्निंग करणार. आणि अगदी कंपनी लाईक एक्सेंचर, जी टॉप कंपनी आहे वर्ल्डमध्ये, इथे मी इंटरव्ह्यू क्रॅक केला. म्हणजे अगदी बेसिक कंपनीमधून. कसं तर आपण म्हणतो ना, एक सेल्फ लर्निंग असेल, तुम्हाला प्रॅक्टिस असेल, लोक हसायची, लोक म्हणायचे हा काय बोलतोय, म्हणजे मजाक पण उडवायचे बऱ्याच वेळा नंतर ना. बट मी कधी थांबलो नाही, लोकांचा काय विचार केला नाही की लोक काय बोलतील. माझी स्वप्न मोठी होती. हा इथे एक लर्निंग हा विषय राहील की लोक काय म्हणतील ह्याचा जर आपण विचार केला तर प्रगती होऊ शकत नाही. म्हणजे अगदी मी तुम्ही सांगितलं यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल मोस्ट ऑफ द टाइम. आपण जास्त आपण ज्यांच्यावर टाइम स्पेंड करतो त्याचा ॲव्हरेज असतो. तर लर्निंग कंटिन्युअसली होते. त्याचबरोबर मी सगळ्यात महत्त्वाचं हे सांगेल, जॉब सोडायचा असेल तुम्हाला तर तुमच्याकडं फायनान्शियल इंटेलिजन्स असावं. फायनान्सचं पैशाचं सोंग आणता येत नाही. तर लकीली मी माझे मेहुण आहे सचिन शिंदे म्हणून, त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं आकाश गोंदवले सर. म्हणजे मी अजूनही
पॉडकास्टवर सांगतो, भरपूर ट्रेनिंग घेतले, सगळं घेतलं. पहिला ब्रेक थ्रू मला जर मिळाला असेल तर आकाश गोंदवले सरांचा फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम जे ऑफलाईनमध्ये घ्यायचे आणि मी अगदी जॉबमधून कल्टी मारून तो प्रोग्राम येऊन अटेंड करायचो. त्याच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला. तर माझे पहिले मेंटर जर फायनान्समध्ये म्हणताल तर आकाश गोंदवले सर. म्हणजे मी हे एकदम ओपनली मेंटरसाठी कारण मला त्यांनी कॉन्फिडन्स मिळाला. बरोबर. आणि ज्यावेळेस आपल्याकडं पैशाचं नियोजन आणि पैशाची चिंता संपते त्यावेळेस बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण सगळं सोंग आणतात तर पैसे सोंग आणतात नाही. मग ते फायनान्शियल प्लॅनिंग, मग कसं किती लोन घ्यायचं, किती लोन नाही घ्यायचं. मग मी जॉब करत असताना फालतूचे घर घेणं म्हणा किंवा गाडी घेणं म्हणा, थोडक्यात लायबिलिटी घेतल्या नाही, जास्त टेन्शन ठेवलं. तर मी बऱ्याच वेळा बघतो लोक लायबिलिटी मजबूत येतात, जॉब सोडला आणि काहीतरी चालू. मी कालच परवा दिवशी माझ्या क्लायंट बरोबर बोलत होतो, चांगला 70-80 हजाराचा जॉब सोडला, बिझनेस चालू केला काहीतरी ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये, वर 3 महिन्यात तो डूस झाला. आणि आता काय करायचं, जॉब बी गेला, बिझनेस पण गेला, बिकॉज लॅक ऑफ अवेअरनेस. मग तुमच्याकडे कोणीतरी फायनान्शियल गुरु तुम्हाला पाहिजे. तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग, तुमचं इमर्जन्सी फंड, थोडाफार इमर्जन्सी फंड पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. हे मला होतं आणि तो कॉन्फिडन्स भेटला सर मला. गुड. आणि त्याचबरोबर बिझनेस चालू तुम्हाला जर काही म्हणजे जॉबमध्ये पण चांगलं, म्हणजे जॉबमध्ये सुद्धा लोक बिझनेस एवढं कमवतात नाही असं नाही, बट अपस्किल करणं खूप जरुरी आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून आहे की तुम्ही ज्यावेळेस जंप मारता त्यावेळेस एक गोष्ट अशी पाहिजे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरताय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही ट्रेनिंगमध्ये असा, कोचिंगमध्ये असा, ई कॉमर्समध्ये असू द्या, तुमचं काहीही असू द्या प्रोडक्ट बिझनेस, त्याच्या संदर्भात प्रूफ ऑफ टेस्टिंग 6 महिने, 8 महिने, वर्षभर तरी जॉब करत असताना तुम्ही टेस्ट करा प्रॉपरली. ते चालतंय का, रिस्पॉन्स कसं आहे, आपल्याला झेपतंय का नाही झेपतंय. कारण मी जे पहिले 4-5 बिझनेस केले ना, त्या प्रत्येक बिझनेसमध्ये करोडो कमावणारे लोक होती, पण मला झेपत नव्हतं. तर ते म्हणतो ना निश क्लॅरिटी, तुम्हाला की तुमचे पॅशन, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, पॅशन आहे का, तुम्ही सहन करायला तयार आहात का, तुम्ही म्हणजे म्हणतो ना आपण त्याला की सुरुवातीला इन्कम नाही आला थोडाफार तरी तुम्ही झेलायला तयार आहात का, ते खूप जरुरी आहे. म्हणजे असं म्हणलं तर ह्याच्यामध्ये मी कन्क्लुजन करतो या पॉईंटचं की तुमच्याकडं शिकण्याची काहीतरी मोठं स्वप्न पाहिजे. पहिलं स्वप्न पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, प्रॉपर पद्धतीने प्लॅनिंग पाहिजे, आणि तुम्हाला गुरु हे 100% पाहिजेत. कोचेस महत्वाचे जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर म्हणतो आपण की गोल्ड, घर, गाडी, लायबिलिटीज, फायनान्शियल इंटेलिजन्स, तुम्हाला फायनान्शियल इंटेलिजन्स पाहिजे. जॉबमध्ये काही लोक कमी पैसे कमवतात, अजूनही माझे काही मित्र आहेत त्यावेळेचे ते अजून फक्त स्वप्नच बघतायत की मला मी सोडला असता, असं झालं असं. तर हे खूप महत्वाचं. आणि लोक काय म्हणतील, मी हे जॉब चालू करत असताना घरची फॅमिली म्हणा, रिलेटिव्ह म्हणा, हे काय पागल आहे, हा काय वेडा आहे का, म्हणजे आम्हाला 1 वर्षभर त्रासच झाला म्हणलं तरी चालेल, बट तुम्हाला तुमच्या आयडियामध्ये कन्व्हिक्शन पाहिजे, स्वतःच्या डिसिजन, भरोसा पाहिजे, तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. एका माणसाला स्वतःचा निर्णय असेल, तुम्हाला निर्णय, तुम्हाला बायकोला विचारतो, पोरांना विचारतो, मित्राला विचारतो, आमक्याला विचारतो, ज्यांनी बिझनेस केलाच नाही त्यांच्याकडून ऍडवाइस घेऊन काय उपयोग आहे. वा. तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकदम प्लॅनिंगनेच काम चालू आहे पूर्णपणे. तर अशी थोडीफार ही जर्नी राहिली. ह्या 4-5 गोष्टी जर आपण खबरदारी घेतली, मला वाटत नाही की काही प्रॉब्लेम यायला पाहिजे. तुम्हाला कुणीही बिझनेस करू शकतो. नाही, मला माझाही किस्सा आठवतो की तुम्ही जसं म्हटलं ना की जॉब सोडल्यानंतर अनेक लोकांनी म्हणजे पागल आहे का, वेडा आहे का, एवढी चांगली नोकरी सोडली, हे ऐकवलं. ॲब्सोल्युटली आपण त्या बॅकग्राऊंडमध्ये आलेलं. मीही जेव्हा जॉब सोडला त्यावेळेला परिस्थिती अशीच होती. मला जाणीव होती की लोक मला निगेटिव्ह बनवतील की तू जॉब सोडून चुकी केली. आणि त्यामुळे मी काय केलेलं, तर मी कोणाला सांगितलंच नाही की मी जॉब सोडलाय. फक्त बायकोला सांगितलेलं, बाकी कोणालाही सांगितलं नाही. म्हटलं जे काय होईल ते होईल, जबाबदारी आपण घेतलेली आहे. म्हटलं आपल्याकडं 13 वर्षाचा टाटा मोटरचा एक्सपिरियन्स आहे, टाटा नाहीतर बाटा जॉब दिलू द्या, बट म्हणजे जॉब तरी अल्टिमेटली करू, काय फेल झालो तर जॉब करता येईल, हे ठरवून देन आय टूक अ डिसिजन. आणि मग मी टाटा मोटर्सचं रेझिग्नेशन दिलं. सो ते कुठेतरी रिलेट होत होतं. बट आत्ताचे पॉईंट्स मानले ना, मला खूप सुंदर, खूप आवडले. म्हणजे मला ऑडियन्सला सांगायचं आहे की खरंच जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना, स्वप्न आहेत ना, तर बिझनेस करता येणं शक्य आहे. पहिली गोष्ट तर स्ट्रॉंग स्वप्न असली पाहिजेत, मोठं बनण्याची, काहीतरी करण्याची, काहीतरी देण्याची. सेकंड, जसं सरांनी सांगितले की भूक पाहिजे, कशाची, लर्निंग, शिकण्याची भूक पाहिजे. छोटे मोठे अडथळे आले तर गिव्हअप न करता त्याच्यात सर्व्हायव्हल तुम्ही केलं पाहिजे, स्ट्रगल केलाच पाहिजे. थोड्या दिवसांसाठी स्ट्रगल असतो. फायनान्शियल स्टॅबिलिटी बघितली पाहिजे, कारण फायनान्शियल जर स्टॅबिलिटी नसेल तर बरेचदा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे ती असली पाहिजे. अशा काही बेसिक खबरदारी घेणं गरजेचं आहे. विचार करा, तुमच्याकडे जर हे पॉईंट्स असतील ना, मला वाटतं की तुम्ही सुद्धा उद्योजक बनू शकता. तुम्ही सुद्धा जॉब सोडायला हरकत नाहीये. म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये.
तुमची स्टोरी असेल, माझी स्टोरी असेल, तर याच गोष्टी आहेत. आय ॲग्री 100% या गोष्टींना. यानंतर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मगाशी बोलताना तुम्ही एक छान पॉईंट मांडलात, की माझा 8,000 रुपये पगार असेल तर त्यातले मी 6,000 किंवा 10,000 पगार असेल तर मी 8,000 सेमिनारला घालवायचं. सो काय एक्झॅक्टली ही भूक काय होती? कारण मेजॉरिटी मी सुद्धा माझ्याबरोबरचे अनेक लोक बघितलीत. ट्रेनिंग म्हटलं, कुठेतरी ट्रेनिंगला शिकायला पैसे घालायचे आहेत म्हटले की लोक मागं असतात. सो ते तुमच्याकडे कसं आलं आणि आतापर्यंत वेगवेगळे जे काही प्रोग्राम्स केले तर किती लाख रुपये शिकण्यावरती, पुस्तकांवरती इन्व्हेस्ट केले ते मला जाणून घ्यायचं. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 100% देणारच. फक्त एक प्रिव्हियस जो आपला प्रश्न त्याच्यात फक्त ऍड ऑन करतो की असं काही नाही की आपला हा पॉडकास्ट बघणारे सगळे लोक बिझनेसच त्यांना करायचा आहे. तुम्ही जर काही गोष्टींची फायनान्शियल इंटेलिजन्स असेल किंवा स्वतःचं सेल्फ लर्निंग असेल तर आहे ह्या प्रोफेशनमध्ये, म्हणजे प्रत्येकाचा काही कप ऑफ टी नसतो बिझनेस करायचा, बट त्यांनी सुद्धा जॉबमध्ये असतानाही सुद्धा एक सेल्फ लर्निंग खूप जरूरी. तुम्हाला बोललो ना 2,000 रुपयापासून तर 1 लाख 1.25 लाख पर्यंत सॅलरी मला झाली. तर ह्याचं कारण हे होतं की स्कूल आता जे आपली आहे एज्युकेशनची ही आउटडेटेड सिस्टम आहे आणि स्कूल डोंट टीच यू रिअल स्किल्स. हे मला सगळ्या टर्निंग पॉईंट राहायला फक्त ऍड करतो. म्हणजे आपण म्हणतो ना रूट, हे जॉब सोडायचा, बिझनेस करायचा, सेल्फ लर्निंग कुठून भेटलं. तर वन ऑफ माय फ्रेंड्स, एक माझा मित्र आहे म्हणजे कोस्तू म्हणून, त्यांनी मला एक थिंक अँड ग्रो रिच डॅड पोअरची PDF फाईल पाठवली होती मला. म्हणजे तुम्हाला त्यांनी ईमेल केली PDF फाईल मला. आज जर तुम्ही PDF तुम्हाला वाटलं कोणी ओपन पण करून बघत नाही, ती डाउनलोड केलेली PDF फाईल मी 2-3 वेळा वाचली आणि तिथून एक म्हणतो ना एक भूक तयार झाली ऍक्च्युली. हे एक स्टार्टिंग पॉईंट होता की म्हणजे आपण असं काहीतरी करू शकतो. मग फायनान्शियल इंटेलिजन्स पाहिजे, मग बिझनेस स्किल करायला पाहिजे, तुम्हाला हे स्पेशलाइज स्किल. तर थिंक अँड ग्रो रिच मधून मला प्रत्येकाने वाचायला पाहिजे. जन्म जर घेतला असेल तर 2 बुक नक्की वाचायला पाहिजे. थिंक अँड ग्रो रिच आत्ताही मी 7 वर्षानंतर 4th टाइम माझ्या डेस्कवरती आहे. एकच बुक, ते मी 2-2 पेजेस परत वाचतोय आणि प्रत्येक वेळेस मला नवीन गोष्टी शिकायला भेटतात त्याच्यामधून. तर हे 2 त्याच्यातून मला एक इन्साइट मिळाले. आय नेव्हर मेट देम, बट ते एक PDF बुक मधून मला एक इन्स्पिरेशन मिळालं होतं. आता टू द नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही जे मला विचारला की ट्रेनिंगवरचं इन्व्हेस्टमेंट. तर ट्रेनिंगवरचं इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला बोललो की मला अकॅडमिक स्कूल कॉलेज मस्ती करायला काही भेटलेलं नाही मला. पण मी एक गोष्ट जाणवली की रिअल लाईफ स्किल जर आपण शिकलो, ज्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आहात, मग तुम्ही कुठल्याही प्रोफेशन, मार्केटिंगमध्ये असाल, सेलमध्ये असाल, IT मध्ये असाल, डॉक्टरमध्ये असाल, तुमच्या त्या स्किलवर तुम्ही स्वतः जर इन्व्हेस्ट केलं की ते स्किल जे आहे, आपण म्हणतो ना की हिरा काही चमकायचा राहत नाही. अगदी बरोबर. तुमच्याकडे स्किल असतील, ॲबिलिटीज असतील, तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये काम करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं ग्रोथ होत राहतो, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळत राहतात. म्हणजे तुम्ही अगदी बेसिक रोल पासून सिनियर लेवलपर्यंत जाऊ शकता आणि तिथं सुद्धा तुम्ही फायनान्शियल फ्रीडम, तुमचा फायनान्शियल इंडिपेंडन्स अचीव्ह करू शकता. असं काही नाही की करोडच कमवाय पाहिजे मग अचीव्ह करता येतो. पण स्वतःचे सेल्फ डेव्हलपमेंट केली. आता सपोज मी जे बिझनेसमध्ये मी हायर करताना काय विचार करतो, तुझे मेंटॉर कोण आहेत, तू सेल्फ लर्निंग डेव्हलप, तुझे हॅबिट काय आहे, तुझे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तू काय करतो, तुझे मित्र तू काय करतात, हे पहिलं बघतो. मग मी त्याच्याबरोबर टेक्निकल स्किल बघतो, कारण ते खूप जरुरी आहे. माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हायर करताना मी टेक्निकल कमी विचारतो आणि ह्या गोष्टी पहिल्या बघतो, कारण मला माहिती आहे ह्या गोष्टी टेक्निकल तुम्ही हायर करून पण घेऊ शकता, पण ह्या काही इनव्हिजिबल गोष्टी आहेत. जर आपण आता दोघं या डेस्कवरती बसलोय तर फक्त आपण सरफेस लेवलला बघून चालणार नाही. आपल्या आतमध्ये बरंच काय आपण एक कोर आहे, कारण इथं लाईक म्हणतो ना आपण एकदम साल्ट काढून हे न्यू व्हर्जन आहे. तर म्हणजे तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट, लर्न मोर टू अर्न मोर. तुम्हाला जर कमवायचं कुठल्याही क्षेत्रात, जॉबमध्ये असाल, बिझनेसमध्ये आहात, जर पुढे जायचं असेल तर हे सेल्फ लर्निंग तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देणार. बाकी टेक्निकल स्किल वगैरे इम्पॉर्टंट आहेत, बट दॅट विल हेल्प यू टू सर्व्हाइव्ह. ॲब्सोल्युटली. तर हे मला रिअलाइज झालं, कारण मी एक्सपिरियन्स केला त्या गोष्टी, मला ऑपॉर्च्युनिटी भेटत गेली. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रेट. सो मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की पहिला ब्रेक म्हणजे ट्रेनिंग करत होतात, शिकत होतात, वेगवेगळे सेमिनार करत होतात, भरपूर काही म्हणजे ट्राय करत होतात. मला वाटतं ट्राय करता करता खूप सारे स्किल ॲड होत होते. बट डिजिटल कोच बनण्यासंदर्भातचं स्किल कधी आणि कसं ॲड झालं? ओके, तर सांगायचं ह्याच्यामध्ये ॲड ऑन असं करतो की मी यावेळेस जॉब करत होतो. जॉब करत असताना इन्कम होतं, स्टेटस होतं, सगळं होतं, पण लाईफस्टाईल नव्हते. बरोबर. म्हणजे लाईफ नव्हते म्हणजे नाईट शिफ्ट. म्हणजे ज्यावेळेस मी आपल्याकडे मी क्लायंट करायचो, म्हणजे आपण इंटरनॅशनल IT मध्ये, बऱ्याच लोकांना वाटतं की IT म्हणजे खूप फॅन्सी वगैरे आहे, बट मी IT मध्ये काम करून आलेला माणूस आहे. नेदरलँडचे क्लायंट, कुठे US चे क्लायंट, म्हणजे फॉरेनर क्लायंट्स.
ज्यावेळेस आपल्याकडे झोपायचा वेळ त्यावेळेस त्यांचं काम चालू. म्हणजे अगदी लॅपटॉप उशाला घेऊन झोपायचं. सिनियर लेवलला गेलं की ते ऑन कॉल, इमर्जन्सी आली उठा. म्हणजे पर्सनल लाईफ असं मला कुठेतरी वाटलं की हे लॉंग टर्मला चालणार नाही. आणि मी बऱ्याच सिनियर एक्झिक्युटिव्हशी बोलायचं वगैरे तिथं पण कंपनीमध्ये, तर बाबा आता तुम्ही 20 वर्षाला करताय, काय तुमचं फ्युचर? तर मला 20 साल बाद भी यही स्टोरी रहने वाला आहे. तो काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे हा असा विषय होता. आणि नाईट शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट असं थोडंसं मला वाटलं की आपण निसर्गाच्या विरुद्ध जातोय. तुम्ही 2-2 महिने, 3-3 महिन्यामध्ये 2-2, 3-3 महिने तुम्ही नाईट शिफ्ट, कॉर्पोरेट पॉलिटिक्स, आणि आपण थोडंसं महाराष्ट्रीयन म्हणा किंवा असं बॅकग्राऊंड असल्यामुळं काय व्हायचं, आपण थोडं जिद्दीला, आपण म्हणतो ना की जास्त लाचार नाही बनायचं. आणि आपल्याला ते आपण म्हणतो ना चापलूशी काही आवडत नव्हती मला वैयक्तिक. त्याच्यामुळे असं कुठेतरी वाटायचं की इन फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या ह्या कॅरेक्टरमुळं. आणि आपण म्हणतो ना पर्सनल ट्रेट्स, माझे पर्सनल ट्रेट मला असं कुठेतरी स्वतःचं काहीतरी पाहिजे आपलं. तर डिजिटल कोचिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल, की मला वाटलं की मी कुठूनही काम करू शकतो, लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन ऑफ माय मेंटर सिद्धार्थ राजशेखर डिजिटल कोचिंगमध्ये. सिद्धार्थ कसा भेटला? सिद्धार्थ कसा भेटला, आता तुम्ही म्हणता ना, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला भूक असते, शोधत असता आणि हंगर तुम्हाला असतो, त्यावेळेस तुमचे जे आपण म्हणतो ना वाईब्स, तुमचे जे आपण म्हणतो ना व्हायब्रेशन हे मार्केटमध्ये जात असतात. तुम्ही काय की तुम्ही हंग्री आहात, तुम्ही काहीतरी सोल्युशन बघताय, काहीतरी ब्रेक थ्रू बघताय, आणि निसर्ग एवढा खतरनाक की तुम्हाला ते आणून देईल. तर नाईट शिफ्टला एकदा जाताना मला वेबिनार आला त्यावेळेस. तो इंडियामध्ये मला वाटतं एकच माणूस झाला त्यावेळेस वेबिनार करायचे. तर नाईट शिफ्टला जात असताना मला 1 तास अगोदर वेबिनार भेटला. आणि वेबिनार आल्यावरती मी सगळं बघितलं, म्हणलं दिस इज व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, दिस इज माय रोल मॉडेल, मी हेच बघतोय, मला असंच पाहिजे. ते लगेच कनेक्ट झालं. क्रेडिट कार्ड काढलं, मी कुठेही क्रेडिट कार्ड वापरत नव्हतो, आणि लर्निंगला पहिलं क्रेडिट कार्ड मारलं. लोक शॉपिंगला करतात, क्रेडिट कार्डवरती पहिला कोर्स घेतला. किती रुपये भरले? काहीतरी 8,000 रुपये मला वाटतं, काहीतरी त्यावेळेस भरले असतील, 7-8 हजार रुपये मला वाटतं भरले असतील. आणि सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ती राहिली माझी. त्या 8,000चे 8 कोटीमध्ये कन्वर्ट केले. आणि अजूनही आय एम जस्ट असोसिएटेड विथ हिम. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल कोचिंग तिथं आल्यावरती आपण म्हणतो ना की एक वाईब्स लगेच कनेक्ट होतात की यार सिमिलर बॅकग्राऊंड, सिमिलर स्टोरी, सिमिलर बॅकग्राऊंड, सिमिलर प्रॉब्लेम, आणि आपलं कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला ट्युनिंग तुमचं एकदा झालं. प्रोडक्ट काही कोण बघत नाही, मला हे पाहिजे. तिथून मला ब्रेक थ्रू मिळाला सर. ब्रेक थ्रू मिळाला की मी 3 महिन्यात जॉब सोडला. म्हणजे मला एक राईट मेंटॉर भेटला असं मी म्हणू शकतो छातीडोकपणे, की एक कन्व्हिक्शन आलं, कॉन्फिडन्स आला. आणि वी हॅड अ 1-to-1 कॉल विथ हिम. आणि अंधाऱ्या रूममध्ये असताना मला सांगितलं की यार तेरे में पोटेन्शियल आहे. म्हणजे कुणीतरी सांगणार तुम्हाला पाहिजे. जसं आपण आता बघितलं असेल, आपण छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांकडे गेले होते. म्हणजे काही गोष्टी म्हणतो ना आपण, एक सल्ला म्हणा किंवा इनपुट म्हणण्यासाठी की का करायला पाहिजे, ते सगळं सोडून बंद करणार होतं, असं काहीतरी होतं. तर तुम्हाला कोणीतरी म्हणतो ना दिशा दाखवणारा कोणतरी, तू दत्ता तेरे में पोटेन्शियल है यार, तू इस काम के लिए नहीं बना, तेरे को कुछ बडा इम्पॅक्ट क्रिएट कर सकता है. ते अजूनही माझ्या डोक्यात येते. आणि ते एकदम म्हणतो ना एकदा ते कन्व्हिक्शन आपल्या मेंटॉरने जर तुमच्या डोक्यात जर घातलं असेल ते प्रॉपरली, मेंटॉर यू शुड चूज. मेंटॉर पण चूज करताना योग्य पद्धतीने करायला पाहिजे. आपल्या सबकॉन्शियस लेवलला ते कनेक्ट झालं पाहिजे. दॅट वॉज द बिगिनिंग माय फ्रेंड. ती बिगिनिंग होती. ते कन्व्हिक्शन अजूनही आहे, आणि अजूनही 10x करण्याची पद्धत म्हणजे अजून अशी इच्छा आहे. सुपर्ब. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मेंटॉर प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल फॉर युअर ग्रोथ. खूप अप्रतिम म्हणजे हे एक्झाम्पल आहे की जेव्हा मेंटॉरसोबतच्या त्या वाईब्स मॅच होतात. सो बिझनेस असाच नाही चूज केला, तर पहिल्यांदा ते मेंटॉर मिळाला आणि त्यानंतर 3 महिन्यात जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. सो अमेझिंग, खरंच ग्रेट. म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर इथे केला पाहिजे. लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती की लोक आधी स्वतःच्या पर्सनल लाईफस्टाईलला खर्च करतात, राहिले तर कोर्सेसकडे बघतात. माझी पर्सनल परिस्थिती तशी होती. सुरुवातीचा एक काळ होता, अगदी टाटा मोटर्सच्या पगारात नाही एखाद्या ठिकाणी कुठे 8,000 10,000चा एखादा कोर्स करायचा आहे म्हटलं की मी विचार करायचो यार 10,000 रुपये भरायचे, अर्धा पगार जाणार आहे म्हणजे, आणि ते धाडस होत नव्हतं. बट वन्स आय स्टार्टेड दिस आणि मग वेगवेगळे प्रोग्राम करायला लागलो, आणि जसं करायचं, माझा हिस्ट्री तरी असं आहे की मी जे काही प्रोग्रामला इन्व्हेस्ट केले त्याच्या 100 टाइम वसूल केले. मग कुठलाही 10,000 केले तर त्याचे 10 लाख वसूल केलेले. सो कारण इम्प्लिमेंटेशन माझ्याकडे होतं, भूक होती. सो आय कॅन कोरिलेट दिस. आणि मग तिथे तर डिजिटल कोचिंगला सुरुवात झाली. सो एक्झॅक्टली डिजिटल कोचिंग काय आहे, याबद्दल जरा माहिती मिळाली तर बेटर होईल की हाऊ यू लर्न अँड हाऊ यू टीच बोथ. बढिया. तर हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर हे डिजिटल कोचिंग हे ॲक्च्युली मीडियम आहे. तर म्हणजे जसं आपण आता ऑफलाईनमध्ये सेमिनार घेतो किंवा
ऑफलाईन क्लासेस असतात, स्कूल असतात. तर डिजिटल कोचिंगमुळं तुम्ही कुठूनही बसून कुठंही जगाच्या कोपऱ्यात तुम्ही नॉलेज पण घेऊ शकता, नॉलेज देऊ पण शकता. तर आत्ता जर माझं एक्सपिरियन्स डिजिटल कोचिंगबद्दल सांगतो, तर डिजिटल कोचिंगमुळे जे US अमेरिकेमध्ये जे काही 20-25 वर्षापूर्वी जे म्हणजे म्हणतो ना वातावरण किंवा ट्रान्सफॉर्मेशन होतं, जे आपण अजूनही आपण ज्या गोष्टी आत्ता करतोय त्या 20 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या आहेत तिकडे 25 वर्षापूर्वी. अजूनही खूप मागा आहोत आपण लर्निंगच्या बाबतीत. म्हणजे लोकांचं इन्व्हेस्टमेंट हे रिअलिटी आहे आणि फॅक्ट आहे. तुम्ही ब्लेअरचं पण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, ही गिव्ह द सेम स्टेटमेंट. तर डिजिटल कोचिंगमुळं एक जबरदस्त नॉलेज, म्हणजे सपोज आता आपण एक अमाऊंट केला, सपोज एखाद्याने 1000 कोटीचा बिझनेस केलेला आहे, त्याचं नॉलेज तुम्ही अगदी 8-10 हजार रुपयात घेऊ शकता. बरोबर. हे एवढं म्हणजे अगदी जर आपण कॉमन लोकांबद्दल बोललो किंवा कुणाही बद्दल, तर डिजिटल कोचिंगमुळे जे नॉलेज हे जे अनरिचेबल होतं हे आता तुम्ही पोचवूही शकता आणि तुम्ही घेऊही शकता. अगदी म्हणतो ना आपण 8-10 हजार रुपये किंवा वॉटेवर जे काय अमाऊंट असेल कमीत कमीमुळे. तर डिजिटल कोचिंगमुळे आता ही जे ट्रान्सफॉर्मेशन वेव्ह जे आहे, तुम्ही करोडो लोकांची लाईफ बदलू शकता. तुम्ही जसं लाखो लोकांना हेल्प केले, माझे वेबिनार तेवढे झाले, तुमचे झाले ऑफलाईन ऑनलाईन. तर डिजिटल कोचिंगमुळं लोकांना हे नॉलेज घेणं आणि देणं खूप सोपं झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं गोष्ट म्हणजे इम्पॅक्ट तुम्ही चांगला क्रिएट करू शकता. आता हे फेसबुक, इंस्टाग्राम, तुमचे जे काही डिजिटल मीडियाज आहेत, बऱ्यापैकी आता हा आपला पॉडकास्ट बघतात, म्हणजे हे एक प्रकारे एक लर्निंग आहे. कुणीतरी हा आपला पॉडकास्ट बघतो म्हणजे ह्यांनी चूज केलेलं आहे तुम्ही आम्हाला बघायला. पण बरेच लोक धांगडधिंगा, टाइमपास, बरेच बाकीच्या गोष्टी करतात. त्याचबरोबर हे सेल्फ लर्निंग आहे. तर जर आपले व्ह्यूवर जर नोट बनवत असतील, तर मला वाटतं की नोट जर त्यांनी बनवून जर खाली कॉमेंटमध्ये टाकलं तर त्यांच्यासाठी एक लर्निंग प्लॅन मिळेल. एक्झॅक्टली. मला वाटतं हे की रिअल लाईफ लर्निंग आहे. त्यांनी नोट करून कॉमेंटमध्ये शेअर करायला पाहिजे की कुठल्या बिझनेस करतात आणि किंवा काय करंटली प्रोफेशन काय एक्सेट्रा. तर ते जरूर शेअर करायला पाहिजे. कारण याच्यामध्ये डिजिटल कोचिंगमधून तुम्ही लोकांची लाईफ बदलू शकता, पण त्याचबरोबर तुम्ही मोठा रेव्हेन्यू पण करू शकता. जर तुमच्याकडे जर कुठलंही नॉलेज असेल, म्हणजे अगदी तुम्ही हेल्थ अँड वेलनेसमध्ये असाल, तुम्ही डिजिटलमध्ये असाल, म्हणजे बिझनेसमध्ये असाल, अगदी तुम्ही एनी नॉलेज, म्हणजे अगदी स्पिरिच्युअल, हेल्थ, वेल्थ, फायनान्स, यू जस्ट नेम इट, करिअर, चाइल्ड डेव्हलपमेंट, जसं गर्भसंस्कार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, इनफर्टिलिटी, फर्टिलिटी, वेट लॉस, असे हंड्रेड्स ऑफ निच आहेत आणि जी त्याच्यामध्ये मार्केटमध्ये लोकांना गरज आहे त्याची. तर तुम्ही ते पॅकेज करून डिजिटल फॉर्मॅटमध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकता, योग्य मार्केटिंग करून. म्हणजे अगदी नॉलेज घेणाऱ्याला पण देणाऱ्याला पण तो खूप इझी झालेला आहे. तर इट्स काइंड ऑफ लाईक तुम्ही ह्यूज इम्पॅक्ट क्रिएट करत असताना आज चांगला मोठा रेव्हेन्यू पण क्रिएट करू शकता. ॲब्सोल्युटली. आज तुमच्याकडे जे काही आत्तापर्यंत गेल्या 6 वर्षात किती लोकांनी तुम्हाला ऐकलं, किती लोक तुमच्यासोबत असोसिएट झाले? ओके, तर आता हे डिजिटल म्हणजे आय थिंक मला वाटतं पुढचाच क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये आत्ता सध्या मी चालू केलं पिंपरी चिंचवडमधून, पुण्यामधून चालू केलं. म्हणजे तुम्ही माझे सेकंड क्लायंट होता, आकाश सर पहिले क्लायंट्स. अगदी म्हणजे तुम्ही म्हणताल ना की एक आपण म्हणतो ना ब्रेक थ्रू, आपल्याला पण एक कन्व्हिक्शन येतं. येस. तर ते तुमच्यावर काम केल्यावर, क्लोजली काम केल्यावरती मला आलं. कारण फक्त डिजिटल कोचिंग करून म्हणजे काय नॉलेज तुम्ही काय पण देऊ शकत नाही. एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट पाहिजे, ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, तुम्हाला एक कन्व्हिक्शन पाहिजे, समोरच्याला रिझल्ट पाहिजे. त्याच्यासारखी टेस्ट नाही. तुम्ही 2 लोकांना हेल्प करू शकता, तुम्ही 2 लाख आणि 2 करोड लोकांना पण हेल्प करू शकता. ह्याच्यामधले हे एक तथ्य आहे. तर सांगायचं तात्पर्य ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ज्यावेळेस हे डिजिटल कोचिंगमध्ये ज्यावेळेस पुढे जातो आपण, तर आत्ता सध्या मी ह्या लोकल एरियामधून चालू करून पूर्ण मराठीमध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे. त्यानंतर म्हणलं आता बाउंड्री वाढवायला पाहिजे, तर पूर्ण हिंदीमध्ये मी करतो, इंग्लिशमध्ये माझे वेबिनार चालतात पूर्ण इंडियामध्ये. आणि लास्ट इयरला आम्ही ग्लोबल चालू केले, म्हणजे अगदी इंडिया आणि 7-8 कंट्रीमधून आपल्याकडे क्लायंट आहेत. बरं, आपलेच मराठी लोक, हिंदी लोक पूर्ण जगभरात, आता दुबईमध्ये आहेत, नियर बाय कंट्रीज आहेत, ऑस्ट्रेलियामधून आहेत, साऊथ आफ्रिकामधून आहेत, म्हणजे अगदी 9 ते 10 कंट्रीमधून लोक कनेक्टेड आहेत. आणि आपलेच हिंदी आणि म्हणतो ना इंग्लिशमध्ये मिक्स केले थोडंसं एक्सपॅन्ड करण्यामुळं. मला थोडंसं IT मध्ये म्हणतो ना भाषेवरती प्रभुत्व पाहिजे आपलं, म्हणजे थोडंसं म्हणतो ना की कम्युनिकेशन, आपण इंडियामध्ये राहतो तर हिंदी, मराठी तर यायलाच पाहिजे, काय विषय नाही, बट हिंदी आणि थोडंसं इंग्लिश पण आलं पाहिजे, जेणेकरून आपण खूप मोठ्या लेवलला काम करू शकतो. आता 7-8 कंट्रीज कलेक्टिव्हली इम्पॅक्ट म्हणताल तर कमीत कमी 1-1.5 लाख लोकांना वेबिनारमधून इम्पॅक्ट केलेला आहे. आता कम्युनिटी अराउंड 7,000 लोकांची कम्युनिटी आहे. त्याचबरोबर जसं की काही क्लायंट्स, एका माझ्या क्लायंटचा बिझनेस 50 कोटी ते 70 कोटी मंथली बिझनेस आहे, 7 लाख रुपये चालू केल्यापासून. अगदी लोकांनी 50,000पासून 1 लाखापर्यंत
10 लाखापर्यंत तर 100 कोटीपर्यंत हे बिझनेस घेऊन गेलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये हे करत असताना एक गोष्ट रिअलाइज मात्र मी केलेली आहे की निश म्हणतो तुमची स्पेशालिटी पाहिजे. तर मी सगळ्याच गोष्टी करत नाही, एक स्पेशालिटी आपली आहे. द स्पेशालिटी इज डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. म्हणजे आपण डिजिटल मार्केटिंग शिकवत नाही, डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग इन द सेन्स की लोकांना कस्टमर ॲक्विजिशन, रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज, मनी मेकिंग ॲक्टिव्हिटीज जी बिझनेसची लाईफलाईन आहे. फेसबुक, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, प्लॅटफॉर्म तुमचा कुठला असू द्या, स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त ऑफलाईन बॅनरबाजी असेल, पोस्टरबाजी असेल, त्याच्यावर डिपेंड राहून काम चालू. तुम्ही तरी इमॅजिन करू शकता का फक्त ऑफलाईन राहून? इम्पॉसिबल. तर हे खूप महत्वाचं. म्हणजे आणि इव्हन थिंक अँड ग्रो रिचमध्ये यू हॅव टू अक्वायर द स्पेशलाइज स्किल. कुठलंही, जसं तुम्ही आता म्हणजे म्हणतो ना, इंडियामध्ये नाही जगामध्ये एकदम बेस्ट आहात. तुमच्या आजूबाजूला पण कोणी नाहीये गर्भसंस्कारमध्ये, किंवा तुमचे काही बाकीचे डेव्हलपमेंट आहेत, हिप्नोसिस असेल, चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, आयुर्वेदा असेल, ह्याच्यामध्ये. तर त्याच पद्धतीने मार्केटिंगमध्ये पण तुम्हाला भरपूर एक्सपर्ट मिळतील. बट त्या सपोज मी मार्केटिंगमध्ये आहे, मार्केटिंग असेल, ऑनलाईन बिझनेस डेव्हलपमेंट असेल, म्हणजे सोशल मीडिया असेल, त्याच्यामध्ये मी अगदी इंडियन पासून तर जगामधले सगळे टॉप एक्सपर्टचे नॉलेज मी पण घेतलेलं आहे. म्हणजे अगदी मी तिकडे पण बाहेरचे पण कोचेस आहेत, एक्सपर्ट आहेत, त्या क्षेत्रामध्ये जो माणूस बेस्ट आहे त्याचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. अगदी डिजिटल कोचिंगमध्ये आहे, फायनान्शियलमध्ये मेंटोर्स आहेत, त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये मेंटोर आहेत, फनलमध्ये मेंटोर आहे, जसं रसेल ब्रान्सन असेल, फ्रँकन, असे बऱ्याच लोकांनी नावं पण ऐकलं असेल. पण म्हणजे माझं गोल एकच की त्या क्षेत्रामधला बेस्ट माणूस शोधून काढणे, त्याच्यापर्यंत पोहोचणे. ग्रेट. आणि नेव्हर स्टॉप लर्निंग. गुड गुड गुड. नाही, पण याच्यात आता मला डिटेलमध्ये काही केस स्टडीज जाणून घ्यायला आवडतील, की जसं एक रॉ माणूस तुमच्याकडे आला, ज्याला निश माहिती नाही आहे, त्याला ती निश शोधण्यापासून ते त्याचं फनेल बनवणं किंवा त्याचा बिझनेस जो काय, आज तुम्ही सांगितलं की 1 करोड 50 करोड व्हॉट एव्हर जो काही ग्रो झाला, सो अशा एक केस स्टडी शेअर केल्या तर माईट बी ती प्रोसेस किंवा ती जर्नी खूप सुंदर लक्षात येऊ शकते. तर आता संदर्भात हे रिव्हेन्यू जर आपण म्हणतो, ज्यावेळेस आता आपण कॅमेऱ्यावरती आहोत, तर रेव्हेन्यू कोणासाठी 1 लाख पण खूप मोठी अमाऊंट असू शकते, बरोबर, कोणासाठी 10 लाख पण कमी अमाऊंट असू शकते. तो विषय नाही. विषय तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की जर समबडी हॅज टू स्टार्ट फ्रॉम झिरो, किंवा मला जर आता झिरोमधून चालू करायचं म्हणलं तर मी काय करेल, स्टेप्स काय फॉलो करेल. बरोबर. आता ही जर्नी थोडंसं मी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन सांगतो. तर मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग हे नंतरचा विषय झाला. पहिली गोष्ट, आपलं जे प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, ते डिजिटल असेल, फिजिकल असेल, कन्सल्टिंग असेल, सर्व्हिस असेल. नाही, पण मी त्याच्याकडेच येत होतो ना, निश आयडेंटिफिकेशन हे जे काही मी म्हटलो. कारण प्रॉब्लेम काय आहे की मला बिझनेस करायचा आहे, हे माझं आहे, तुम्ही मगाशी सांगितलं तसे काही स्किल आहेत माझ्याकडं, फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे, बट काय करू, इथून सुरुवात होते ना. सो तिथून ते पुढं स्केलेबिलिटी किंवा ती ग्रोथ, त्याबद्दल स्टेप्स सांगितल्या तर बेटर. येस. सपोज आता जस्ट इमॅजिन की आय एम डुईंग 1-to-1 कन्सल्टिंग नाव, आणि मला कोड क्रॅक करायचा आहे. तर मी आता जे सांगत होतो त्याला थोडंसं ॲड ऑन करतो. तर जे काही तुमचा इंटरेस्ट असेल बिझनेसमध्ये, व्हॉट एव्हर मे बी, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे काय आयडियाज असतील, आयडियाचं म्हणजे ॲव्हरेज पर्सनला भरपूर आयडिया येतात. बरोबर. भरपूर आयडिया म्हणजे रोजच्या आयडिया काही ना काही येत राहतात. आयडिया की मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो, मी ते करतो. हे सगळं करत असताना एक टॉप 2-3 आयडियाज त्या तुम्ही लिहून काढायला पाहिजे. आणि हे तुम्ही जे डोक्यात जे चालतं ना सगळं पूर्णपणे, ते पेपरवरती उतरवायला पाहिजे. जसं आपण एक्सपॅन्ड करतो किंवा माइंड मॅपमध्ये उतरवतो, हे तुम्ही उतरवायला पाहिजे. म्हणजे की माझ्या डोक्यात मी काय काय करू शकतो. मग तुमचे ते जॉब्स, तुमचं जे जॉब संदर्भात असू शकतं, तुम्ही आतापर्यंत जॉब काय केलाय, त्याच्यात तुम्ही काय करू शकता का पुढं परत इम्पॅक्ट. मग किंवा तुमची पॅशन असू शकते, किंवा मार्केट ऑपॉर्च्युनिटी असू शकते. जसं आपण गर्भसंस्कार चालू केलं, मार्केटमध्ये डिमांड होती. मी डिजिटल कोचिंग चालू केलं, मार्केटमध्ये डिमांड होती किंवा मार्केटिंग गरज होती. किंवा माझ्याकडं प्रीतम सपोज ते फायनान्शियल कोचिंगमध्ये आहेत, आकाश सर पण त्याचा ऑफलाईन बिझनेस ऑनलाईन घेऊन गेले. किंवा असे भरपूर डिफरंट डिशमध्ये, अगदी तुम्ही गर्भसंस्कार इनफर्टिलिटीमध्ये, तर दे आर गोईंग देअर. ह्याच्यामध्ये एक निश क्लॅरिटी पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. आपण म्हणतो ना की पहिली गोष्ट की तुमचं प्रोफेशन काय आहे, कुठल्या गोष्टी तुम्हाला एक्साइट करतात, की तुमचे पॅशन काय आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला एक्साइट काय करतात, म्हणजे एक्साइटमेंट, कुठल्या गोष्टी तुम्हाला एक्साइट करतात, की तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये यार मी अजून काम केलं तर मी काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो. तर पॅशन म्हणजे प्रोफेशन, तुमचं काहीतरी प्रोफेशन, ज्या प्रोफेशनचे रिलेटेड काय आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण म्हणतो की एक पॅशन, तुम्ही जे सेकंड पार्ट असो पॅशन. कारण बिझनेसमध्ये जर मोठं करायचं तुम्ही म्हणता, तर रिअलिटी ही आहे की 100 मधले 90-96 बिझनेस बंद होतात 3-4-5 वर्षामध्ये. सेकंड आहे पॅशन.
जर तुम्हाला 3 महिने 6 महिने जरी पगार नाही मिळाला किंवा इन्कम नाही आला, तुमची काम करायची तयारी आहे का? तुम्ही जीव ओतून काम करू शकता का? तुम्ही ट्रॅव्हलिंग एस्पेक्ट मध्ये काही गोष्टी सॅक्रिफाईस करू शकता का? सॅक्रिफाईस करायची तयारी तुमची आहे का त्या कामासाठी? त्यानंतर ना तुम्ही ते एन्जॉय करताय का? तुम्हाला वाटतंय का? कारण हे मी काम करतोय आता, काय आपण तर फोर्सफुली बोलत नाही, पण आपण ते वी आर एन्जॉईंग दॅट पण, राईट? तर पॅशन खूप जरुरी. काही करा, म्हणजे अगदी म्हणजे माझ्याकडे अशी काही लोक आहेत की त्यांचा हाऊसकीपिंगचा बिझनेस आहे, राईट? दे आर गुड ॲट क्लिनिंग, त्यांना ते क्लिनिंग आवडतं, राईट? अँड दे आर डुईंग द मॅन पॉवर सर्व्हिस बिकॉज दे लाईक दॅट वन. फक्त पैसेच नाही, पण त्याच्या मागं स्टोरी आहे. प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसच्या मागं स्टोरी आहे. ती स्टोरी जाणून घेणं खूप जरुरी आहे. म्हणजे अगदी तुम्ही धीरूभाई अंबानीचं म्हणताल तर त्यांनी जो त्यांचा बॅकग्राऊंड बघताल, किंवा तुम्ही निर्मा कंपनीचे जे फाउंडर होते, कुठलेही मोठ्या तुम्ही केस स्टडीज काय युट्यूबला काय नॉलेजची कमी नाही. माझी स्टोरी आहे. हा, तुमची स्टोरी आहे. तुमच्याकडे होती, बट गर्भसंस्कार का करायचं त्याला काहीतरी स्टोरी आहे. हा, स्टोरी आहे, म्हणजे असं इम्पॅक्ट. तर याच्यामध्ये तुमचं प्रोफेशन, तुमचं मिशन, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन किंवा इम्पॅक्ट. तर मार्केटमध्ये ह्या नॉलेजची गरज आहे का? लोकांचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय का? तुमच्या कामामुळं, सर्व्हिसमुळं, प्रोडक्टमुळं, वॉट एव्हर जे काय असेल, मी फक्त डिजिटल कोचिंगबद्दलच बोलत नाही, काही. आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता का? म्हणजे मार्केटला प्रॉब्लेम, म्हणजे मार्केटमध्ये प्रॉब्लेम असेल, डिमांड असेल, सप्लाय असेल, तुमच्या ह्या प्रोडक्ट सर्व्हिस सोल्युशनमुळं चांगल्या पद्धतीने फुलफिल होऊ शकते का? नाही तर प्रोफेशन आहे, पॅशन आहे, पण मार्केटमध्ये डिमांडच नाही, तुम्ही इझिली रिप्लेस होऊ शकता. त्यात काय मग तुम्हाला पुढं पेमेंट नाही येणार. म्हणजे सपोज आता प्रोफेशन असेल, तुमचं पॅशन असेल, मिशन असेल, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनी. नाही, सर्व्हायव्हल नाही, त्या कामासाठी किंवा त्या प्रोडक्टसाठी लोक पैसे द्यायला तयार आहेत का? सपोज माझ्याकडे एक व्हिडिओ एडिटर आहे, तो चांगल्या लेवलचं काम करतो, आय एम रेडी टू पे हिम. तर त्या कामासाठी लोक पैसे द्यायला तयार आहेत का? बरोबर. हे खूप, ह्या 4 गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे. त्यानंतर मार्केटिंगचा विषय आला. ओके, 4 गोष्टी. आणि हे तुम्ही सगळं करत, तुम्हाला कळणार कसं की हे मी करतो हे योग्य आहे का? तर हे तुम्ही न लाजता, तुम्ही एक म्हणतो ना, एक बेटा ग्रुप, टेस्टिंग ग्रुप, हे जरूर करायला पाहिजे. जे आयडिया आली बिंदास करा. म्हणजे तुम्हाला वाटलं की माझ्या XYZ प्रोडक्ट आहे, सेल करून बघा, लोकांचा फीडबॅक काय, कोच करून बघा काय फीडबॅक आहे. ते जर म्हणलं की यार तुम्ही मॅथ्स शिकवायला चांगले आहात, आमच्या पोरांना चांगलं ट्रान्सफर मिळतं, म्हणजे आमच्या पोरांना चांगला रिझल्ट मिळतोय, तुम्ही चांगलं शिकवता, मार्क चांगलं, यू थिंक अबाउट कोचिंग ऑनलाईन. बरोबर. लोक आता, माझ्याकडे क्लायंट आहे, सीज कोचिंग ऑनलाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, बलूनमधून डेकोरेशन कसे बनवायचे, बलूनमधून तिचे क्लायंट US आणि UK चे क्लायंट तिचे, ते इथे मुंबईला असते, ती बलूनचे डेकोरेशन शिकवते ऑनलाईन. बोला, म्हणजे त्याचं काही लिमिट नाही, हजारो निच आहेत. मी जर तुम्हाला म्हणलं की सर तुम्ही मला टॉप 10 निच सांग, असं काही नाही. प्रत्येक गोष्टीला डिमांड आहे, कॉर्नर आहे, त्याचे वेगवेगळे ऑडियन्स आहेत. फक्त तुमची ते पॅशन पाहिजे. ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कुणीही करताना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना कोणीतरी योग्य माणूस तुम्हाला व्हॅलिडेट करणारा पाहिजे. जसं की आपण कोचकडे परत आलो की, आणि तुम्ही सल्ला कोणाकडून घेता की सर, म्हणजे कुणीतरी योग्य लोकांचा सल्ला घ्या. तुम्ही घरातल्या लोकांना, काही लोक घरातले पण असू शकतात, तुम्हाला सल्ला चांगला देतील, काही लोक पाय ओढतील. तर तुम्हाला वाटतं की यार कुणीतरी जेन्युनली फीडबॅक मला कोणी देईल, तर मार्केटचा फीडबॅक घेणं खूप जरुरी आहे. कधी कधी कस्टमर तुम्हाला फीडबॅक देईल किंवा कोच तुम्हाला फीडबॅक देईल. अगदी योग्य आहे. कारण काय होतं माहिती आहे का, मराठी माणूस किंवा सर्वसाधारण माणूस काय करतो की जेव्हा इन्व्हेस्टमेंट, कोणीतरी तुम्हाला काहीतरी शिकवण्याच्या बदल्यात फीज मागतात, तर त्याला वाटतं की हे काहीतरी माझ्याकडं खिशातनं पॉकेटमधनं काढून घेतात का काय. मला वाटतं की लोकांना हे का समजत नाही की जसं LKG UKG पासून आता व्हॉट एव्हर या एज्युकेशन, शालेय एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण लाखो हजारो रुपये खर्च करत आलेलो आहोत. सो तिकडे देताना आपण प्रश्नही विचारत नाही. जिथे LKGला आज लाख लाख रुपये काही शाळांमध्ये फीज घेतात, म्हणजे बाळ जाऊन तिथे काय शिकणार आहे, तर ABCD पण शिकणार त्याचा, म्हणजे बट तिथे आम्ही देताना प्रश्नही विचारत नाही. बट जेव्हा अशा ठिकाणी जिथे खरंच रिअल लाईफ स्किल्स काहीतरी ऍड होणार आहेत, तुमचं रिअल मेंटॉरिंग होणार आहे, त्यावेळेला लोक बरेचदा चिंगूसपणा करतात किंवा पैसे खर्च करायला तयार नसतात. सो मला वाटतं की ही मेंटॅलिटी जर लोकांनी बदलली, थोडंसं कोचेस, आज मी सुद्धा जेवढे काही कोचेस गेले, म्हणजे अनेक मेंटॉर्स आहेत, अनेक गोष्टी शिकलो, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट रिअलाइज झाली की ज्या क्षेत्रात तुम्हाला फास्ट प्रगती करायची आहे त्या क्षेत्रातला कोच हायर करा. 100% ॲग्री. जस्ट टू ॲड ऑन दिस पॉईंट, त्याच्यामध्ये आपण जर मोठे मोठे रिव्हेन्यू बघतो की कोणीतरी 1000 करोडची, $1 बिलियन कंपनी, कोणी 5 लाख, कोणी 10 लाख, भरपूर केस स्टडीज आहेत. पण
देर इज अ मॅन ऑर वुमन बिहाइंड हर. प्रत्येक ब्रँडच्या मागे कोणीतरी उभा आहे, मग ती महिला असेल पुरुष असेल डझंट मॅटर, आणि त्याचं रिफ्लेक्शन ते असतं. करेक्ट. हे लक्षात घ्या तुम्ही. ज्यावेळेस आपण म्हणतो की आता हे इन्व्हेस्टमेंट का करायची, तुम्हाला जर वाटलं तुमच्याला 10,000 इन्व्हेस्ट, तुम्ही तेवढं तुमचं नॉलेज, तुम्हाला 5 लाख करायचं तुमचं तेवढं नॉलेज, कारण तुमचा बिझनेस तुमचं रिफ्लेक्शन आहे, माझा बिझनेस आहे माझं रिफ्लेक्शन आहे. आणि हे रिफ्लेक्शन किंवा तुम्ही मग यू बिकम अ कॅपेबल. तुम्हाला जर वाटलं बाबा 1 लाख बिझनेस आहे, तुम्हाला तुमचं स्किल 25,000 रुपयाचं आहे, तुम्ही तेवढंच कमावणार. तुम्हाला वाटलं की मला 10 लाख रुपये कमावतो, यू हॅव टू कम टू दॅट लेवल. तेवढी इन्व्हेस्टमेंट, तेवढी रिस्क, तेवढी तयारी, यू हॅव टू बिकम अ कॅपेबल पर्सन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट मधूनच होणार, त्याशिवाय होणार नाहीये. ऍब्सोल्युटली. म्हणजे एम्प्लॉई माइंडसेट जो असतो ना 9 to 5 वाला, हा क्विट करणं. आता माझ्याकडे एम्प्लॉय, जरी मी एम्प्लॉय म्हणून त्यांना ट्रीट करत नाही, त्यांना पार्टनर म्हणून ट्रीट करतो. आणि तो जी लोक 9 to 5च्या झोनमध्ये असतात ते माझ्यावर काम पण नाही करत. म्हणजे अगदी त्यांचा ग्रोथ माइंड पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी सगळ्याला मिळतात, कुठून ना कुठेतरी, आज नाही तर उद्या मिळतात, तो काय विषय. आपण 10 वर्ष घासले, आज ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाला मिळत असती. मन फक्त लास्ट पॉईंट जो होता 9 to 5 किंवा हे लर्निंग म्हणजे वेस्टेज आहे. आपण मुलांना 10-20 लाख रुपये खर्च करतो, स्वतःच्या लर्निंगला का नाही करत. मी तुमचं जसं तुमचं बजेट आहे लर्निंगचं 10 वर्ष, आता आपण मागाशी बोललो की त्या सेमिनारला आपण जाऊ, ह्या वर्कशॉपला आपण जाऊ, माझं 1 लाख 2 लाख 5 लाख रुपये वर्षाचं लर्निंग अजूनही बजेट आहे. येस, अजूनही आहे, अजून स्टॉप नाही केला. आणि इट विल बी, जोपर्यंत आपण जिवंत तोपर्यंत चालू राहणार ते. जसे आपले कॉमन मेंटॉर सांगतात ना आपल्याला की वेन यू स्टॉप लर्निंग यू स्टार्ट डाईंग. व्हेरी सिम्पल. देयर इज अ फेमस कोट बाय वॉरेन बफेट, लर्न मोर टू अर्न मोर. And biggest investment you can do in not in the stock. म्हणजे स्वतः वॉरेन बफे म्हणतात की नॉलेज इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. आपण ते फॉलो करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. सो तुमचं जे आता हे हँडहोल्डिंग, आता मेंटॉरिंग अनेक लोकांना दिलं, आतापर्यंत किती लोकांचं लाईफ बिझनेसमध्ये किंवा या सिस्टीममध्ये आल्यानंतर ट्रान्सफॉर्म केलं? तसे आता माझ्याकडे डॉक्युमेंटेड म्हणतात ना, तर डॉक्युमेंट तसे आपल्याकडं 6,000+ म्हणजे वेबिनारमधून, वर्कशॉपमधून बरेच लोक व्हिडिओ बघूनच लागतात, बऱ्याच लोकांना रिझल्ट मिळाला युट्यूबच्या व्हिडिओ बघूनच. ओके. तर असे मिळून 1.5 लाख लोकांना आपण कोचिंग केलेलं आहे, सगळ्या नॉलेजमधून, वर्कशॉपमधून, याच्यामधून. आणि आता 6,000+ लोकांची कम्युनिटी आहे आपली. ओके. याच्यामध्ये मी डॉक्युमेंट केल्यात, एक अराउंड 200-300 लोकांचे इंटरव्ह्यूज मी डॉक्युमेंट केल्यात. आणि बरेच लोक हे रिझल्ट आहेत, पण आता असे काही इंटरव्ह्यू वगैरे घेतलेले नाहीये. पण मला असं वाटतं की आता जर मी 300 लोकांची जर लाईफ बदलू शकलो, म्हणजे ज्यांचे मी डॉक्युमेंटेड इंटरव्ह्यू आहेत, लिटरली फ्रॉम 1 लाखचा रेव्हेन्यू म्हणजे हॉल ऑफ फेम आपण म्हणतो, तर अगदी 50 लाख आणि कोटीपर्यंत किंवा 100 कोटीपर्यंत बिझनेस, हे डॉक्युमेंटेड केस स्टडीज आहेत. आणि दॅट इज बाकी गोष्टी की मी हे म्हणत नाही की माझ्यामुळेच झालं, पण म्हणतो ना एक स्टार्टिंग पॉईंट, की त्याच्यामध्ये आपला एक सिंहाचा वाटा असतो, एक स्टार्टिंग पॉईंट असतो. ते खूप असं सेल्फ फुलफिलिंग आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की रोज चांगली झोप येते आणि अजूनही काहीतरी करण्याचा म्हणतो ना आपण की जे डिसिजन घेतला, इट्स वर्थ डुईंग नाव. ग्रेट, सुपर. मार्केटिंग बिझनेस म्हटलं की आता बरेच जण लोक जे बिझनेसमध्ये ऑलरेडी आहेत किंवा काय आहेत, तर त्यातल्या त्यात मराठी माणसाला मार्केटिंगबद्दल फारसं काही माहीत नसतं. मराठी पाट्या आपल्याला लागलेल्या बघायला मिळतात की आमची कुठेही शाखा नाही. ॲक्च्युली शाखा असायला पाहिजे, जगभर शाखा आहेत, हे मराठी माणसानं प्राऊडली सांगायला पाहिजे. बट ते मार्केटिंगबद्दल काय सांगाल? डिजिटली मार्केटिंग करून काय स्केलेबिलिटी अचीव्ह करता येऊ शकते आणि त्यासाठी हाऊ यू हेल्प पीपल? बढिया. हा तुम्ही जो प्रश्न विचारला हा खूपच इंटरेस्टिंग आहे. बिझनेस भरपूर चालू करतात लोक, पण बिझनेस टिकवणं, वाढवणं आणि स्केल करणं हे प्रत्येकाला जमत नाही. मे बी प्रोडक्ट चांगलं असतं, सर्व्हिस चांगलं असते, बऱ्याच वेळा सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स मिळतो, ऑफलाईनमध्ये असेल किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने असेल, पण त्यानंतर ना दादा, मामा, काका, अंकल, आंटी, म्हणजे आपण म्हणतो ना एक वर्ड ऑफ माउथ संपलं की बिझनेसला एक स्टॅग्नेट येतो, म्हणजे एक प्लॅटो येतो, ग्रो होत नाही. तर मोठे ब्रँड तुम्ही बघा, कुठलाही मोठे ब्रँड बघा, आज कोकोकोला असेल, ह्याला मार्केटिंग करायची गरज आहे का? ते मोठे मोठे फिल्म स्टार, सुपरस्टार, स्पोर्ट पर्सनला $बिलियन्स त्यांचं मार्केटिंग बजेट आहे का? त्यांना ते ग्रो करायचे. तर मार्केटिंग ही गोष्ट अशी आहे की तुमची लाईफ ब्लड, आय कॉल इट लाईफ ब्लड. वन ऑफ माय मेंटर डॅन कॅनेडी सेज, वाय 4% पीपल स्केल देअर बिझनेस टॉप आणि बाकी लोक का स्ट्रगल करतात? तर हे सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. तुमच्याकडे आजच्या डेटला आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता हे यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, पण त्याच्यामधून टाइम वेस्ट करत असताना बिझनेसमध्ये रेव्हेन्यू कसा कमी करायचा? कारण हेच आता हे जे प्लॅटफॉर्म आहे ह्यांचे 90% रेव्हेन्यू कुठून येतो? 99% रेव्हेन्यू हा ॲडव्हर्टायझिंगमधून येतो.
तसं आपण ॲडव्हर्टायझिंग करतो, आपलं बजेट आहे 5 लाख 10 लाख एक्सेट्रा. तर मार्केटिंग इज अ लाईफ लाईन. म्हणजे तुमचा अगदी लाईफ ब्लड ऑफ युअर म्हणजे सपोज तुमच्याकडे सिस्टम पाहिजे, अगदी मी म्हणतो की सेल बिफोर क्रिएटिंग, हे मार्केटिंगमधून होऊ शकतं. तर बरोबर. 24/7 365 डेज तुम्हाला ऑनलाईन एन्क्वायरीज, अपॉइंटमेंट्स, ऑर्डर्स ह्या जनरेट करता आल्या पाहिजेत. हे सिस्टम तुमच्याकडे पाहिजे. हे डिजिटलमधून आय कॉल इट डायरेक्ट रिस्पॉन्स. डायरेक्ट रिस्पॉन्स इन द सेन्स फक्त रॅन्डम डिजिटल मार्केटिंग करून उपयोग नाही. आता माझ्याकडे बरेच लोक ऑफलाईन डिजिटल पोरं आता आपल्याकडे येतात, सर काय सांगू तुम्हाला, कोर्स करून येतात, ते भरपूर काही डिजिटल मार्केटिंग शिकून येतात, पण त्यांना जे रेव्हेन्यू मेकिंग ऍक्टिव्हिटी त्या झेपत नाही. ते भरपूर नॉलेज त्यांच्याकडे आहे, पण ते लेझर फोकस क्लायंट जनरेटिंग नॉलेज नाहीये. तर डायरेक्ट रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही फेमस नसाल तरी करोडो कमवू शकता. कसं, तुम्हाला तुमच्याकडे सिस्टम आहे, तुम्ही ॲड लावता, ऑन डिमांड अपॉइंटमेंट, लीड, सेल्स, ऑर्डर 24/7 हे चाललं पाहिजे. आणि सेकंड स्किल आहे त्या एन्क्वायरीज किंवा लोक ज्यांनी व्हिजिट केली साईटला त्याला सेल्समध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. दॅट इज द नंबर 1. नंबर 2 स्किल. माझ्याकडे एक लेडी आहे, 0 स्टॉक 0 इन्व्हेंटरी, तरी पण 10 ते 15 लाखाचा बिझनेस करते. बिकॉज ऑफ त्यांनी ई कॉमर्स स्टोअर बिल्ड केलंय आणि त्याला मार्केटिंग माहिती आहे. आणि जो मॅन्युफॅक्चरर जो सगळं मिळून ज्याला विकता येत नाही तेवढी एकटं माल विकते ड्रॉप शिपिंगमधून. आणि ही बॉट हिज कंपनी, एक छोटा स्टार्टअप 25 लाख रुपयाला, बाबा तू मला मला ती विकत घ्यायची की आम्ही एवढं मॅन्युफॅक्चरिंग करतोय, एवढा 2, 4, 5 कोटी 10 कोटीची फॅक्टरी टाकली, आम्हाला झेपत नाही हे करणं, तू कसं करतेस. तर ही एवढी पॉवर आहे याच्यामध्ये. म्हणजे फक्त प्रोडक्टच नाही, तर पीपल हु आर गुड ॲट मार्केटिंग अँड सेलिंग आर विनर्स. तुम्ही आता ॲपल बघा, कुठलाही ब्रँड बघा छोटा मोठा, ते मार्केटिंगमध्ये जबरदस्त आहेत. तुम्हाला मार्केटिंग नाही तर धंदा नाही, बिझनेस नाही, रेव्हेन्यू नाही, शटर बंद. ही रियालिटी. आणि डिजिटलमध्ये डिजिटल तुम्हाला लेव्हरेज करणं तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. फक्त बॅनर, फक्त म्हणतो ना फ्लायर्स वगैरे जे ऑफलाईन करतो ह्याच्यावर डिपेंड राहून चालणार नाही. तुम्हाला ऑनलाईन करणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे. मस्ट हॅव स्किल इन द एनी बिझनेस. ॲग्री. खूपच चांगल्या इन्साईट दिल्या की मार्केटिंग किती महत्वाचं आहे. बिकॉज मार्केटिंग हे खरंच ब्लड आहे, ते फ्लोईंग ब्लड आहे आणि ते असलंच पाहिजे, त्याशिवाय तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकत नाही. बट प्रॉब्लेम काय आहे की मार्केटिंगला जेव्हा मला खर्च करायचा आहे, म्हणजे मार्केटिंग म्हटलं, तिथला खर्च म्हटलं की अनेक लोक पॉज घेतात, थांबतात. कारण मार्केटिंगवरती खर्च करणं म्हणजे सर्वसामान्य जे बिझनेस ओनर्स आहेत, ज्याला स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल बिझनेसमॅन आहेत, जसं आपण म्हणू की एखादं छोटंसं स्कूल आहे, एखादं छोटंसं दुकान आहे, एखादं छोटंसं सलून आहे, इंडिपेंडेंटली ते चालवतात. सो या लोकांना मार्केटिंगचं खरं तर म्हणजे एकतर आयडिया नाही आहे. एजन्सीकडे गेलं तर वेगवेगळ्या एजन्सीज फक्त पैसे घेतात, रिझल्ट काही लगेच मिळत नाहीत आणि महिना 10,000, महिना 20,000, महिना 50,000 घेतात आणि मग ते झेपत नाही, लोक गिवअप करतात. सो मी अनेक लोकांना भेटलो, मार्केटिंग करत होते, बट हे डिजिटली मार्केटिंग करणं खूप एक्सपेन्सिव्ह आहे असं वाटतं. मग या लोकांनी काय केलं पाहिजे? हे बघा, तर मार्केटिंगचे 2 प्रकार आहेत. एक आहे तो ऑर्गॅनिक मार्केटिंग, फ्रीवाली मार्केटिंग. दुसरं पेड मार्केटिंग. सुरुवातीला जो तुमचं खरंच बजेट कन्स्टंट असेल, लिमिटेशन असतील, तो ऑर्गॅनिक पण भरपूर गोष्टी केल्या जाऊ शकतात. जसं की तुम्ही लोकल बिझनेस येतं, गुगल लोकल माय बिझनेस, कस्टमरचे रिव्ह्यू कलेक्ट करणं, व्हिडिओ डॉक्युमेंट करणं, यूट्यूबवर टाकणं, फेसबुकवर टाकणं, इंस्टाग्रामवर टाकणं, व्हॉट्सअप मार्केटिंग करणं. डिजिटल मार्केट म्हणजे काय फक्त पैसे लावूनच करणं नाही, पण ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिकली पण तुम्ही करू शकता ना. करू शकता. तुम्हाला टेस्ट मिळते, मोमेंटम मिळते, त्यातनं जर काही रेव्हेन्यू जो वाढेल. अगदी सांगायचं झालं तर असे काही सुरुवातीला काही करोड रुपये काय बजेट लागत नाही, का लाखो पण लागत नाही. तुम्ही अगदी 5-10 हजारात सुद्धा बजेट लावून तुम्ही करू शकता, टेस्ट करू शकता, ॲडवरती लावू शकता. आणि ते मी अगदी लोकांना सांगतो की डोंट वरी अबाउट बजेट. 5,000 to 10,000 रुपये तुम्ही ठेवा आणि ते आपण रिइन्व्हेस्ट करूया. एक 5-10 हजार रुपये टेस्टिंग थोडंसं होतं छोट्या बिझनेसला, आणि आपण त्याला रिइन्व्हेस्ट करूया. रिइन्व्हेस्ट इन द सेन्स बाबा 10चे 20, 20चे 40, 40चे 50, 50चे लाख, लाखचे 10 लाख, 5 लाख असं तुम्ही सुरुवातीला काही 5 लाख रुपये बर्न नाही करायचे आपल्याला. म्हणून ही योग्य सल्ला पण घेणं खूप जरुरी आहे. आणि सगळ्यात मग तुम्ही इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला, माझ्या चॅनलला जर तुम्ही बघितलं असेल तर बिझनेस ओनर तळ्याच्या बाहेर बसून पाणी आतमध्ये किती गरम आहे थंड हे करू शकत नाही. जे लोक करणार ते लोक स्ट्रगल करणार. यू हॅव टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजणं खूप जरुरी आहे. भले तुम्ही करू नका, पण समजून घ्या. आता माझ्याकडे पर्सनल कोचिंगमध्ये स्वतः बिझनेस ओनर आहेत, 10-10 वर्ष सगळं एजन्सी करून ट्राय करून आले. आणि नंतर ना मग मी हे म्हणत नाही की एजन्सी तुम्हाला करायला नाही पाहिजे, कारण यू शुड डेलिगेशन पाहिजे, टीम पाहिजे, एक्सपर्ट पाहिजे. बट ते योग्य पद्धतीने काम होतंय का, करून घ्यायचंय का, कसं करायचंय, आणि तुम्ही योग्य लोकांना हायर करताय का.
एजन्सीवाल्याला नॉलेज आहे का? नाही तर बऱ्याच वेळा असा अनुभव झाला की की यार तो आला तो सोडून गेला परत बिझनेस झिरो, तो आला तो सोडून गेला तो परत झिरो. तर ह्याच्यामुळं आणि बऱ्याच वेळा एजन्सी पण बऱ्याच चांगल्या पण असतात, पण बिझनेस ओनरच्या आडमुठपणामुळं की ते यार फंड लावायचं आहे मग ते हे चालत नाही, मग ते अलाइनमेंट होत नाही. त्याला जे समजलं नाही तर मग ते डिसिजन अलाइनमेंट नाही झाले की ते तुम्हाला सक्सेस येत नाही. तुम्हाला समजणं जरुरी आहे. म्हणून प्रत्येक बिझनेस ओनरनी हे नॉलेज घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, डीपमध्ये समजलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या टीम बरोबर एजन्सी असेल, पार्टनर असेल, कन्सल्टंट असेल, हे तुमची अलाइनमेंट होते. अलाइनमेंट झाले की तुम्हाला कन्व्हिक्शन येतं. कन्व्हिक्शन झालं की तुम्ही पैसे लावता. पैसे लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे, तर सवाल हा आहे, तुम्हाला जर आज जिंकायचं असेल लॉंग टर्ममध्ये, तुमचं फक्त सर्वायवल करायचे, पोटपाणी झालं, बाद झालं, आपला खर्च पाणी निघला, मग त्याच्यापेक्षा नोकरीवर आहे ना. बरोबर का नाही? तर तुम्हाला जर खरंच मोठा इम्पॅक्ट क्रिएट करायचा असेल कमीत कमी वेळामध्ये, आता पहिल्यासारखी आता तुमचा बिझनेस खूप युनिक आणि जबरदस्त आहे, पण प्रत्येक बिझनेसला काय आता लेगसी नाही राहिलेली. बिझनेस चालू का 5-10 वर्षात पैसे करून मोकळे व्हा. 5 वर्षानंतर काय गॅरंटी नाही तो बिझनेस चालेल का नाही चालेल. खूप इनोव्हेशन आहे, अडॉप्शन आहे, डेव्हलपमेंट आहे, रिप्लेसमेंट आहे. तर तुम्ही कोडेक्सचं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामुळं असं तुम्ही बिझनेस चालू म्हणता की आता मी 50 वर्ष बिझनेस करेल, आता त्याला राम. तुम्ही शिका, फास्ट ट्रॅकवरती करा, रेव्हेन्यू क्रिएट करा, तर त्याच्यानंतर रिइन्व्हेस्ट करा बिझनेसमध्ये. ग्रेट. मी ॲक्च्युली त्या पॉईंटकडे येणार होतो की रिइन्व्हेस्ट एखादा बिझनेस ओनरनं मार्केटिंगला केलं, कारण मी अनेक बिझनेस ओनर्सना भेटतो किंवा अनेक लोकांच्या मी जर्नी जवळनं पाहिलेल्या आहेत. बिझनेसमध्ये पैसा आल्यानंतर लोक पहिल्यांदा गाडी घेतील, घर घेतील, सोनं घेतील, अजून काही घेतील, म्हणजे पर्सनल चैनी करतील, फिरायला जातील, म्हणजे मेजॉरिटी प्रॉफिट्स हे पॉकेटमध्ये घातले जातात. बट रियालिटीमध्ये पॉकेट्स म्हणजे मध्ये घालण्यासाठी हा प्रॉफिट्स नाही आहेत. तुमच्या बेसिक्स नीड कंप्लीट झाल्या नंतर मेजॉरिटी फंड हा बिझनेसला लावला गेला पाहिजे. सो काय पर्सेंटमध्ये बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्टमेंट केलं पाहिजेत? अगदी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी सुरुवातीला नॉलेज घेताना एक प्रश्न बोललो होतो, फायनान्शियल इंटेलिजन्स. तर आजच्या डेटला हे फायनान्शियल इंटेलिजन्स ज्यांच्याकडे आहेत ते लोक विनर आहेत. बरोबर. मी अजूनही भाड्याच्या घरामध्ये राहतो. आत्ता घराचं काम चालू केलंय, अजूनही भाड्याने राहतो. अगदी मी जॉबमध्ये असताना आम्ही हर विकेंडला घर बघायला शोधायचो, हे छोटं घर घेऊ, ते छोटं घर घेऊ. ते जर तो निर्णय मी घेतला असता तर मी इथं नसतो आज. ॲब्सोल्यूट. कारण मी कर्जाच्या बोजात मी दबून गेलो असतो आणि मी करू शकलो नसतो. तर आता बिझनेसमध्ये चालू केल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं, बरं बेसिक गरजा तुमच्या झाल्या की तुम्ही बिझनेसचा पैसा बिझनेसमध्येच लावला पाहिजे. पर्सेंटेज वाईज तुम्हाला सांगतो, तर आमच्याकडे एक फायनान्शियल ट्रॅकिंग शीट म्हणून आहे. आम्ही ॲडव्हर्टायझिंग तसं करत नाही, आम्ही प्लॅनिंग करतो. तुमचे बाबा सेलचा रेव्हेन्यू किती पाहिजे तुम्हाला, त्याला सेल्स ऑर्डर किती लागतील, त्याला डील किती क्लोज झाले पाहिजे, त्याला लीड किती लागतील, मग कन्व्हर्जन रेशो किती आहे तुमचा. अकॉर्डिंग टू दॅट मग तुम्ही ॲडला बजेट किती गेलं पाहिजे, रेंट किती गेला पाहिजे, एम्प्लॉई सॅलरी किती गेली पाहिजे, ह्याचं पूर्णपणे तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला कळते की यार मी मागच्या महिन्यात 10,000 रुपये लावले होते, त्याचे 20-25 केले, 1 लाख लावले, 5 लाख केले, 5 लाख लावून 15 लाख केले, तुम्हाला कोणी थांबवत नाही. ते टेस्ट मिळणं खूप जरुरी आहे. म्हणून सुरुवातीला आपण ज्यावेळेस हे लर्निंग म्हणतो ना, बॅटल ग्राउंड, काय मार्केटिंग म्हणजे काय पैसे टाकले म्हणजे लगेच पैसे येतात असं नाही. बट सुरुवातीला तुम्ही ते टेस्टिंग करून घेतलं पाहिजे प्रॉपर पद्धतीने, आणि एकदा कन्व्हिक्शन आलं की तुम्ही थांबत नाही. तसं आता आमचा एक क्लायंट आहे मुंबईचा, तो आलता त्यावेळेस 7-8 लाख रुपये मंथली रेव्हेन्यू होता. त्याचं आता 1 करोड मार्केटिंग बजेट आहे. 1 करोड मार्केटिंग बजेट, 1 करोड आहे. 1 करोड़ मार्केटिंग बजट्स फॉर हिज बिजनेस. रेवेन्यू फिर आप देखो 1 करोड़ का ऐसे कोई नहीं लगाएगा, कुछ तो आता होगा, राइट. तर मग छोटी सुरुवात करून ते मोठीमध्ये स्टेप बाय स्टेप स्केलअप करता आलं पाहिजे. तर प्लॅनिंग कसं करावं, तुम्ही ज्यावेळेस बिझनेस जे काय कॅपिटल तुमच्याकडे 1 लाख रुपये कॅपिटल आहे, माझं म्हणणं आहे की यार 20-25 लाख रुपये लर्निंगला लावावं, 25,000 रुपये तुम्ही 20-25,000 रुपये मार्केटिंगसाठी ठेवा, आणि बाकी तुम्ही प्रोडक्ट भेट तुमचं काय ते बघा. म्हणजे मी छोटी अमाऊंट सांगितली तुम्हाला, अगदी छोटी. ते कुणीही करू शकतं. 1 लाख रुपये कुणीही ऍडजस्ट करू शकतं. आजकाल लोक मोबाईल फोन घेतात 1 लाख रुपयाचा. हो, बरोबर का नाही. तेवढं जर तुम्ही करू शकत नसाल तर मग बिझनेस नाही करावं. बरोबर का नाही. मग तुम्ही पहिलं ते करा, आणि ते तुमचं सोन्याचं अंड देणारी मुर्गी म्हणतो ना, कोंबडी, मनी मशीन. मनी मशीन आहे. तो उसको पहिले तयार करो, उसको फीड करो. अदरवाईज त्यातनं तुम्ही बऱ्याच वेळा काय करतात लोक, ते अंडे द्यायला चालू करते आणि तुम्ही ते तळून तुम्हीच खाता, तुम्हीच पर्सनल खर्च करता, ते रिइन्व्हेस्ट करत नाही, किंवा त्याचा गळा कापतात आणि पूर्ण अंडे काढण्याचा प्रयत्न करतात. तर बिझनेस इज अ बेबी आणि यू हॅव टू पॅम्पर, यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅट वन. तर तुम्हाला ते देणार. आणि ह्याच्यामध्ये मार्केटिंग, टीम, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट, सगळं हे इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. हे करायलाच पाहिजे. कुठलाही कॉमन तुम्ही कुठलाही बघा ना, गुजराती, मारवाडी, सिंधी, हे लोक बघा ना काय करतात सर. एक्झॅक्टली. दे आर गुड ॲट इन्व्हेस्टिंग इन द बिझनेस.
अँड द मार्केटिंग अँड ऑल दॅट लर्निंग, राईट? ऍब्सोल्युटली. तर छोटे छोटे तुम्ही सुरुवात करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ग्रेट. खरंच एक आपल्यातलाच मराठी माणूस आपल्याला बिझनेस बद्दल खूप चांगले काही इन्साइट देतोय. आज तरुणी असतात, वाटतं की बिझनेस करावा, हे करावा, भरपूर पैसे द्या, आहे. पण त्याच्यासाठी मला वाटतं की हा पॉडकास्ट पाहणं गरजेचं आहे. म्हणजे खूप सारे इन्साइट या पॉडकास्टमधून मिळालेले आहेत की नेमकं काय केलं पाहिजे, कोणते स्किल्स, कोणत्या ॲबिलिटीज घेतल्या पाहिजेत, काय स्टेप्स असल्या पाहिजेत, तुमचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, प्लॅनिंगचं महत्त्व काय, अशा अनेक गोष्टींचं नियोजन केलं ना तर एक व्यक्तिमत्व सक्सेसफुल बनतं. आणि मला वाटतं की हा बेस आपला बरेचदा अनेक लोकांचा मिसिंग आहे. आपण डायरेक्टली हवेत जंप घेण्याचा विचार करत असतो आणि तिथेच मला वाटतं फेल होतं. सर, जाता आता काही रॅपिड फायर, म्हणजे मला काही फास्टमध्ये काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत, क्विकमध्ये आन्सर्स द्या. जरूर. सो एक आता आपला पॉडकास्ट पाहून जर काही एखाद्याला उद्योजक बनायचं आहे, काहीतरी त्याच्याकडे स्किल आहेत, स्वप्न आहेत, डिझायर आहे, पॅशन आहे, करायची तयारी आहे, सो अशा व्यक्तीनं काय करायला पाहिजे? हे बघा, पहिलं गोष्ट म्हणजे बर्निंग डिझायर जे म्हणतो ना आपण, स्वप्न. मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला काही ना काही करायचं, प्रत्येकाला मोठं व्हायचंच आहे ना, काहीतरी करायचंच आहे. तर बर्निंग डिझायर हे पाहिजे. आणि बर्निंग डिझायर म्हणजे ते करायचे, काहीही करून करायचे, बर्निंग डिझायर. तर बर्निंग लागलेली असते, हा, ते म्हणजे करायचं, करो किंवा मरो, ते तुमचं पाहिजे. त्याच्यानंतर डेफिनेट प्लॅन, म्हणजे तुमच्याकडे क्लिअर डिफाईन प्लॅन पाहिजे ते अचीव्ह करण्यासाठी. तर ज्यावेळी तुमचं जे काही स्वप्न असेल, काही करायचं, तर ते पहिलं क्लिअर पाहिजे. तुमचं काय करायचं एक्झॅक्टली, इमॅजिनेशन वगैरे तुमचं जे काय असेल ते. त्यानंतर तुम्हाला क्लिअर डिफाईन प्लॅन पाहिजे. अगदी मी तुम्हाला म्हणताल तर मी पुढचा 60 वर्षाचा प्लॅन माझ्याकडे आहे. वा. फॉर नेक्स्ट 60 इयर्स, हाऊ टू लिव्ह, व्हॉट टू डू आणि काय कर. त्याच्यामुळे मी 1-2 वर्षे प्लस पडझड झाली किंवा छोटं मोठं काय झालं विचार करत नाही. तर ते लॉंग टर्म थिंकिंग आणि तुमच्याकडे बर्निंग डिझायर, क्लिअर डिफाईन गेम प्लॅन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मेंटॉर हा, कोच हा पाहिजेच. कारण सचिन तेंडुलकर बघा, तुम्ही कुठलाही सक्सेसफुल माणूस दाखवा आणि फक्त दाखवून द्या की त्याला कोच किंवा मेंटॉर नाहीये, ते खूप जरुरी आहे. म्हणजे बर्निंग डिझायर, तुमचं प्लॅन आणि सगळं करत असताना कोणीतरी गाईड करणारा तुम्हाला 100% पाहिजे. आणि फक्त एक ऍड ऑन करतो ह्याच्यामध्ये, समथिंग फॉर नथिंग असं काही नाहीये. काहीतरी अचीव्ह करायचं आणि काहीतरी द्यायचं नाही, असं काही होत नाही. त्याच्यामुळं इम्पॅक्ट, लोकांच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट क्रिएट करायचा. कारण तुमचा इन्कम हा, तुम्ही जेवढं लोकांना हेल्प करता तेवढा तुमचा इन्कम वाढतो. सरळ क्लिअर आहे. बाकी तुम्ही काय पण करा, तुम्ही जेवढ्या मॅक्सिमम लोकांना हेल्प करणार तेवढा इन्कम वाढल्याशिवाय राहणार नाही. मार्केटिंगमधून हेल्प होते, पण तुमचं ते पहिलं गोल पाहिजे. आणि एक गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की सॅक्रिफाईस. काही गोष्टी सॅक्रिफाईस ना करोगे, मतलब सॅक्रिफाईस जर आपण नाही केली तर ग्रोथ होऊ शकत नाही. सॅक्रिफाईस म्हणजे काहीतरी गोष्टी गिव्हअप करावं लागतात. जसं मला बऱ्याच वेळा, मला ट्रेकिंगचं शौक आहे, आता थोडं जमत नाही थोडे दिवस, किंवा मला मित्र पार्ट्या इकडं तिकडं बरेच इव्हेंट मला गिव्हअप करावं लागतात, किंवा प्रत्येकाला मी हा नाही म्हणू शकत. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, एक म्हणजे आपण म्हणतो ना, एक म्हण आहे इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये म्हणू शकतो, शो मी युअर हॅबिट्स अँड आय विल टेल यू युअर इन्कम. कारण तुमचे हॅबिट्स, तुमच्या लाईफस्टाईल, तुमचं लाईफ बॅलन्स, तुमच्या बॅड हॅबिट, गुड हॅबिट, रिलेशनशिप्स, मार्केटमध्ये नेटवर्क असेल, तुमचं मनी मॅनेजमेंट स्किल असतील, हे सगळं, कारण तुमचा बिझनेस हा तुमचा रिफ्लेक्शन असतो. मी बऱ्याच वेळा तुम्ही पैसे लोक कुठे उडवतात, हॅबिट्स, शोक. ते जर तुमचे चांगले हॅबिट नसतील तर इन्कम लय दिवस चालू शकत नाही. ॲब्सोल्युटली. तर हॅबिट्स इज रिअली इम्पॉर्टंट. ऑल हॅबिट्स, म्हणजे तुम्ही एनी हॅबिट्स मध्ये, तुमच्या पर्सनल हेल्थ हॅबिट असतील, इटिंग हॅबिट असतील, स्लीपिंग हॅबिट असतील, बिझनेसचे हॅबिट असतील, लर्निंग हॅबिट असतील, त्या तुम्हाला काहीतरी गिव्हअप करावं लागेल, त्याशिवाय तुम्ही ग्रोथ करू शकत नाही. म्हणजे एम्प्टी कप करावं लागेल तर तुम्ही ग्रो करू शकता, विच इज रिअली इम्पॉर्टंट. सेकंड पॉईंट. ग्रेट. अशी 5 पुस्तकं, कारण एवढे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे केलेत, अशी 5 पुस्तकं जी की खरंच एका माणसाला खूप इन्स्पायर करतील किंवा मदत करतील, अशी 5 पुस्तकं. मला 2 तर ऑलरेडी मी बोललेलोच आहे, मी परत रिपीट करेल ते बुक्स. तुम्ही काही जरी नाही केलं तर पहिलं बुक तुम्ही कॉपी घ्यायला पाहिजे, थिंक अँड ग्रो रिच. अगदी मराठीमध्ये कुठल्याही भाषेमध्ये ते अवेलेबल आहे, आणि ते कमीत कमी सर 5 वेळा वाचावं. एकदा वाचून तुम्हाला काय कळत नाही. आय एम टेलिंग यू, आफ्टर 7 years आय एम डुईंग अगेन. थिंक अँड ग्रो आफ्टर 15 years आय एम डुईंग अगेन, अँड आय एम गेटिंग न्यू इन्साइट्स. म्हणजे मला अजून नवीन इन्साइट भेटतात. थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल, त्याचं नवीन व्हर्जन पण आलेलं आहे. त्याचबरोबर रिच डॅड पोअर डॅड, आपण ह्या पृथ्वीवर जन्म घेतला आणि फायनान्शियल इंटेलिजन्समध्ये, ते बुक करणं जरुरी. त्याची सिरीज खूप मोठी आहे अजून, त्यांचे जवळजवळ 7-8 बुक अजून आहेत. पण ॲटलिस्ट थिंक अँड ग्रो रिच हे प्रत्येक माणसाने वाचलं पाहिजे. दुसरं 2 झालं. आणि तिसरं गोष्ट, एक बुक अजून आहे विच हॅड अ इम्पॅक्ट ऑन मी, दॅट इज कॉल्ड हाय परफॉर्मन्स हॅबिट्स बाय ब्रँडन बुचर्ड. ओके, हाय परफॉर्मन्स हॅबिट. अँड दिस मॅन कोच हॉलिवूड CEOs, हॉलिवूड स्टार्स,
म्हणजे जगातल्या टॉप लोकांच्या हॅबिट्स काय आहेत ते त्यांनी ते समरी दिलेली आहे. थिंक अँड ग्रोमध्ये पण तेच आहे की जे जगातले त्यांनी 20 वर्षाचा केस स्टडी करून टॉप लोकांचे हॅबिट्स आणि त्यांनी काय काय ऍक्शन घेतात त्याच्यामध्ये तो रस दिलेला आहे पूर्णपणे, बरोबर. आणि चौथं बुक मी सांगेल की मी हे सगळं करताना एक गोष्ट म्हणजे ऑनेस्टली सांगतो की रिलेशनशिप प्रॉब्लेम प्रत्येकाला काही ना काहीतरी असतात. तर एक बुक आहे बाय डॉक्टर गॅरी चॅपमॅन, इट्स कॉल्ड 5 लव्ह लँग्वेजेस. हे तुम्ही जरूर करायला पाहिजे, कारण आपण म्हणतो ना फॅमिली कलह, हा कलह जर असेल तर बिझनेसमध्ये ग्रो करू शकत नाही. ते बुक तुमच्यासाठी एवढं जबरदस्त आहे, प्रत्येक माणसाने वाचायला पाहिजे. तर जरी काही इश्यू झाले तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, कारण बिझनेस लाईफमध्ये म्हणजे बिझनेस लाईफ ग्रो करत असताना पर्सनल लाईफमध्ये जास्त नॉईज ठेवू शकत नाही, तुम्ही एका ठिकाणी जिंकू शकता. तर याच्यासाठी ते एक बुक रिकमेंड केलेलं आहे, चौथं बुक. जरूर त्यांची पण सिरीज आहे किंवा ऑनलाईन पण त्यांचे पॉडकास्ट वगैरे बघायला पाहिजे, हे जरूर घ्यायला पाहिजे. ही कॉपी मला वाटतं पहिली. आणि फोर्थ बुक फिफ्थ बुक जर मला तुम्हाला सांगायला आवडेल तर इंटरनेट मार्केटिंग वर्ल्डमध्ये एक बुक आहे, इंग्लिशमध्ये भेटेल मला वाटतं ते, .com सिक्रेट बाय वन ऑफ माय मेंटर रसेल ब्रान्सन. ओके, तर .com सिक्रेट म्हणून आहे. ट्रेनिंग कोचिंगमध्ये असाल तर एक्सपर्ट सिक्रेट त्यांचंच बुक आहे. तर हे मला वाटतं एव्हरग्रीन स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये आहे, किंवा अजून असे भरपूर बुक आहेत, पण हे मला वाटतं. आणि डायरेक्ट रिस्पॉन्समध्ये नो BS डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग बाय वन ऑफ माय मेंटर डॅन कॅनेडी. हे जे मी काही गोष्टी बोलतोय हे अगदी 1% किंवा 2% लोक फॉलो करतात. तर हे काही 5 गोष्टी आहेत, मी रिपीट करतो परत. थिंक अँड ग्रो रिच, रिच डॅड पुअर डॅड, हाय परफॉर्मन्स हॅबिट्स, त्याच्यानंतरनं 5 लव्ह लँग्वेजेस, कारण बॅलन्सिंग पाहिजे तुमचं. आणि त्याच्यानंतर अजून एक बुक आहे, आय टॉक अबाउट मार्केटिंगमध्ये तुम्ही टेक्निकल, म्हणजे तुम्हाला अगदी एक्सपर्ट सिक्रेट, म्हणजे हेल्थ, वेल्थ, टेक्निकल स्किल, रिलेशन आणि स्पिरिच्युअलिटी. ओके, आणि फक्त ऍड करतो ह्याच्यामध्ये गिव्हअप म्हणजे काय, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त ऍड करायचे. तर हे सगळं करत असताना आपल्याला एक स्पिरिच्युअल अँगल पण आला पाहिजे. हे सगळं करत असताना म्हणजे काहीतरी तुम्हाला म्हणतो ना बियॉन्ड युअर सेल्फ, एक बुक तुम्हाला आपण तुम्हाला मी रिकमेंड केलं त्यावेळेस, बिकमिंग सुपर नॅचरल. तर ते एक म्हणजे आपण म्हणतो ना की निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काही करायचं नाही. यू जस्ट अलाइन विथ द तुम्ही ज्यावेळेस निसर्गाशी अलाइन करता त्यावेळेस तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. हे काही बुक्स माझ्यातर्फे काही रिकमेंडेड आहेत. ग्रेट, खूपच छान. खूप सारे इन्साइट आज या पॉडकास्टमधून मिळाले. मला खात्री आहे की विद्यार्थी असो कोणी असो, हा पॉडकास्ट प्रत्येकाला इन्स्पायर करणार राहणार आहे. आज इथे आलात, वेळ दिलात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. ऑडियन्सला मला सांगायचं आहे, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते जरूर कळवा. तुमच्या कमेंट्स जरूर द्या. पुस्तकं रिकमेंड केलेले आहेत. लाईफ जर्नीमध्ये खूप सारे इन्साइट. एक पर्सनॅलिटी, एक पर्सन स्वप्न घेऊन जेव्हा पुढे जातो, त्याला यशस्वी बनायचं असेल तर यशस्वी बनताना त्यांना कोणते रूल्स, कोणत्या स्ट्रॅटेजीज, कोणते प्लॅन, कोणत्या गोष्टी, नेमकं काय फॉलो केलं गेलं पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट या पॉडकास्टमधून सांगितलेली आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट जरूर तुम्ही पहा आणि पॉडकास्ट नंतर म्हणजे तुमच्या कमेंट्स जरूर द्या. इव्हन हा पॉडकास्ट तुमचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स, मुलं, खरंच त्यांना नवीन दिशा देण्यासाठी हा पॉडकास्ट बनलेला आहे. जरूर त्यांच्यापर्यंत पाठवा, शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट की दत्तात्रय सरांना सुद्धा, ते स्वतः माझे मेंटॉर आहेत. तुम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल काही संपर्क करायचा असेल तर त्यांचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जरूर पहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद बोलवल्याबद्दल. आय होप की आपले व्ह्युअर्स इन्स्पायर झालेच असतील. कॉमेंट जरूर शेअर करा. मी पर्सनली पण बघणार आहे व्हिडिओच्या खाली. धन्यवाद.